पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की शांति ब्रह्म श्री सत्यनारायण महाराज की सद्गुरु सच्चिदानंद श्रीवास बाबा की सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की अवधूत चिंतन श्री गुरुदेव भगवान की सब संपन्न की महाराज की गणपति बाबा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलम् सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्ण ब्रह्म परानंदम् ईशं आनंदिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति स्वयी भानु भानु आराधिला तया चाकुळी दीपको दिव्य जाला हरिभक्ति लाभो नितारी समस्ता नमस्कार त्या श्री संत एकनाथा श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मुमुक्षूणां ध्यानदानैक्यदक्षम् घोटीक्षेत्रे निवासनम् तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठम् समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्नीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कन्यनेत्रम् सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये समागम्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवो चित्तासी आपुल्या मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या
आसक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृह नैष्कर्म्य सिद्धी परमां संन्यासेना विगच्छति। पुत्र श्री धन इत्यादी सर्वांमध्ये आसक्त बुद्धी ज्याने अंतःकरण आसक्त झाकलेली नसते, म्हणजे जितात्मा ज्याने आपल्या अंतःकरणाला जिंकले आहे। विगत स्पृहा म्हणजे ज्याची देह जीवित भोग याविषयी स्पृहा नाहीशी झालेली आहे, असा आत्मज्ञ यथार्थ दर्शन रूप संन्यासाने किंवा ज्ञानपूर्वक सर्व कर्म संन्यासाने सर्वोत्कृष्ट निष्क्रिय आत्मस्वरूप सिद्धीला प्राप्त होतो। माऊली ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायातला 49 नंबरचा श्लोक आपण या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे। सर्वांना जे आहे अगोदर आलेल्यांना झालाय, नंतर आलेल्यांना जे आहे सगळ्यांना। सेवा ही निमित्त आहे, कीर्तन प्रवचन हे निमित्त आहे। मुख्य कारण जे आहे ती आपल्या सर्वांचं दर्शन, आपली सर्वांची भेट। 1.5 वर्षापासून आपली भेट नाही सर्वांची। नुसतं प्रेमभराने नजरेने पाहिलं तरी समाधान होतं। खरा संवाद जो आहे हा शब्दाशिवाय संवाद, आपल्याला त्याचा अनुभव आहे सर्वांना, बाकीच्यांना नाही। बाकीच्यांना म्हणजे जेवढं बोलणं असेल तेवढं व्हावं, काय प्रेम आहे। आता बोलण्यावर प्रेम असतं का? अतिल प्रेम जे आहे ना ते न बोलण्यातून प्रगट होत असतं, किंवा ते प्रेम प्रगट होतं त्यावेळेला बोलणं संभवतच नाही। आपला अनुभव प्रेम ज्या वेळेला यथार्थ प्रेम आहे ते प्रगट होतं ना, तेव्हा बोलणं कंठ अवरुद्ध होतो, कंठ दाटून येतो, बोलणं संभवत नाही। खरं प्रेमाचं लक्षण। आणि दुसरे ही नाही, लक्षणच करता येत नाही, परमार्थाची लक्षणं नाही होत का? ते एकच लक्षण नाही, तर त्याच्या विरुद्ध लक्षण ते बी त्याच्याकडे असतं। भाव आहे अभाव दोन्ही आहे, त्या भाव अभावाला जाणणारा परमात्मा आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। अगोदर आपल्या ठिकाणी अभाव आहे त्यावर सोबतच, पण पुन्हा संतांच्या कृपेने भाव तयार झाला। पण तुम्ही जो अभाव आहे त्याची जाणीव तुम्हाला आता आहे या स्थितीला, की मला या गोष्टीचा अभाव होता आणि आता भाव निर्माण झाला, या दोन्ही गोष्टींची जाणीव आहे ना आपल्याला। मग ते ज्याला त्याची जाणीव आहे ती तुम्ही आहे। भाव तुमचं स्वरूप नाही, अभाव तर नाहीच तुमचं स्वरूप, अभाव बी तुमचं स्वरूप नाही आणि भावही तुमचं स्वरूप नाही। कारण ते जर तुमचं स्वरूप असतं तर त्याला तुम्ही जाणलं नसतं। ज्या गोष्टीला जाणायचं त्या जाणण्याचे 2 प्रकार आहेत, एक त्या वस्तूशी एकरूप होणं आणि एक त्याच्यापासून साक्षीत्वाने बाजूला राहणं, हे दोन्ही प्रकार जाणण्यातले आहेत। आणि या दोन्ही प्रकाराची जाणीव अनुभव आपल्याला घ्यायचा आहे। एका प्रकारामध्ये आपण त्याच वस्तूशी एकरूप होऊन जातो, वस्तू म्हणजे आत्मा ब्रह्म, त्याच्यामध्ये एकरूप होऊन जातो। त्याचा अनुभव सांगितलं संतांनी, लवण मेळविता जळे काय उरले ते निराळे, लवण मेळविता जळे, पाणी रूपच होऊन गेलं ते। हा त्याच्याशी एकरूपतेचा हा अनुभव, आणि दुसरा साक्षीत्वाचा अनुभव। अनुग्रहामध्ये आपण एकरूपतेचा अनुभव घेतो, 2च प्रक्रिया आहेत, एक अनुग्रह आणि प्रबोध। आणि प्रबोधाने साक्षी भावाने तो आनंद घ्यायचा आहे। आपण स्वतः नटणं हा एक आनंद आहे, आणि मुलाच्या रूपाने नटणं हे त्या आईला माहित असतं, आणि हे नटणं प्रबोधातून शिकायचं। मुलाला नटवलं तर मौली म्हणतात की आज्ञाने आज्ञाने, त्याला सुशी कशी करा म्हणून त्याचं शिशु म्हणतात, त्याला शिशु वर्ग म्हणतात ना त्याला, म्हणजे ज्याला शी आणि शुकुत करावं कधी करावं कळत नाही त्याला म्हणतात शिशु। परंतु ती त्याच्या रूपाने त्याला नटवत असताना त्याला काय ते नटवणे, ते घाणीत असलं काय आणि अलंकार घातले कपडे घातले असले काय, पण तो जो आनंद आहे त्याला नटवण्याचा हा आनंद कोणाला आहे? आईला आहे। हा 16 भोगणी जननी, हा 16 तो भोगणी जननी, आई तो 16 उपभोगत असते त्या मुलाच्या माध्यमामधून, आणि तो आनंदाला आपल्याला प्रबोधातून जायचं। आम्ही प्रवचनाला चिंतन म्हणायला तयार नाही, आज्ञा नाही आमच्या इथे। आम्ही कीर्तनाला चिंतन म्हणायला तयार नाही, आम्ही भजनाला चिंतन म्हणायला तयार नाही, आम्ही कोणाचा संवाद चाललाय परमार्थाचा त्याला चिंतन म्हणायला तयार नाही। ही एकांगी भूमिका, एकदिशी भाव आमच्यामध्ये आला परमार्थ करताना पहिला आवश्यक आहे। एकविध भाव असल्याशिवाय अनुभवाला प्राप्त होणार नाही, आणि नंतर तो भाव व्यापकतेला गेला पाहिजे। एकविध भाव करण्याकरता पहा, आजीची लई मोठी नजर आहे, म्हणजे अख्खा डोंगर दिसतो पाच बिगर चष्म्याचा,
पण सुईमध्ये धागा व्हायचा असेल तर त्या आजीची ही व्यापक दृष्टी काय कामाची? अशी व्यापक दृष्टीची माणसं लई आहेत. सर्व जगप्रमय सांगणारे, अनुभव नाही बरं का सांगणारे, नुसते म्हणणारे. तर ही व्यापक दृष्टी आहे आणि एक सूक्ष्म दृष्टी आहे. सूक्ष्म आणि व्यापक दोन्ही सारखंच आहे. अणु जेवढा सूक्ष्म कराल तुम्ही विज्ञानामध्ये, त्या अणुचा रेणू असतो सूक्ष्म भाग आणि रेणूचा सूक्ष्म भाग परमाणू असतो. आणि तो त्याचं ज्या वेळेला त्याला त्याच्यापेक्षा छोटा कण करायला जर तुम्ही गेलं तर त्याचं काय होणार? स्फोट होणार. स्फोट झाल्यावर ते कशाला प्राप्त झालं? व्यापकतेला प्राप्त झालं. मग सूक्ष्मामध्येच व्यापक आहे का व्यापक वेगळं आलं? आणि व्यापकाचा दबाव देऊन 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 त्या व्यापकतेचं सूक्ष्म करत गेलं. अणु म्हणजे त्या व्यापकतेचं सूक्ष्म स्वरूप आहे. उत्पत्तीमध्येच स्थिती आणि प्रलय हे तत्व जर आपल्याला कळलं तर उत्पत्तीचा आनंद वाटतो तेवढाच आनंद प्रलयाचा वाटेल. आपल्या देहाच्या संबंधाने सुद्धा, जगताच्या तर सुद्धा. मला तर खूप ते दृश्य पाहायला आवडतं. कुठेतरी जाळपोळ, कुठे मोठा प्रलय झालाय, काही नाही, म्हणजे जगाचा व्हावा ना आपणच राहावा, म्हणजे एकलीच राहू दे बायापाशी ह्या दृष्टीनं नाही. तर त्याच्यात आपणही मरून जाऊ. अरे मरणाचा मी एक सोहळा आहे. या देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजय आजी याकडे. काय काय थोडं वाक्य धाडसाचं आहे. काय म्हटलेलं आहे? जन्माचा एक सोहळा आणि मृत्यूचा सोहळा हा अनुभवायला आला पाहिजे आपल्याला. जन्माचा सोहळा लोक आनंद साजरा करतात, ही अज्ञान असते. याला जन्माचा सोहळा माहितीच नाही. याच्या मृत्यूचा सोहळा केला जातो, याला त्याचा अनुभव नाही. पण हे जन्म मृत्यूचे सोहळे या अर्थाने नाही संतांचं. या देहाचा जन्म आणि ह्या देहाचं मरण या अर्थाने जन्म मृत्यूचा सोहळा हे मध्ये म्हटलेलं नाही. प्रत्येकाचा 2 वेळेला जन्म व्हावा. एकदाचा डुकरणीचा बी होतो, 10-12 होतात. आपण जन्माला आलो यात काही नवल नाही. प्रत्येकाचा 2दा जन्म व्हावा. प्रत्येकाचं लग्न 2दा व्हावं. तुम्ही पहा, तुमचं 2दा नसेल झाले तर करून घ्या, म्हणजे व्यवहाराने नाही तर मग सगळी समाज व्यवस्था बिघडून जाईल. आणि 2दा मरावं. एकदा तर लग्न कोणाचे आणि एकदा तर कोणी बी मरतो, कुत्र डुकरी बी मरतो. आणि तसं तर प्रत्येकालाच मरायचे याच्या दृष्टीने, पण तेही मरण नाही. तेव्हा ही जी ओवी हे जे 2 सोहळे आहेत, जन्म आणि मृत्यूचा सोहळा, त्याच्यामध्ये शिष्यापासून दीक्षा ग्रहण हा, गुरुपासून दीक्षा ग्रहण हा, शिष्याशी नूतन जन्मदान. इकडे ती भागवतामध्ये झाली. ज्या दिवशी तुम्ही गुरुकडून अनुग्रह घेतला, दीक्षा घेतली, त्यावेळेला तुमचा नूतन जन्म झाला, नवीन जन्म झाला. त्या स्थितीला प्राप्त झाल्यावर तिथं प्रश्नच नाही, पण घेतला त्याच दिवशी प्रक्रियेला सुरुवात झाली. काय हा जन्म, दुसरा जन्म हा सगळ्यांचा नाही. जो श्री गुरुला शरण लावून त्यांनी तो सोहळा अनुभवायचा आहे, हा एक जन्माचा सोहळा आहे. हा नवीन जन्म झाला. म्हणून संन्यासी जे आहे त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव सांगितलं जात नाही. पूर्वाश्रमीचं नाव नाही सांगितलं जात. आता त्यांना जे नाव दिलं, गिरी, पुरी, भारती, तीर्थ, अशी जे त्याच्यामध्ये 5 आहेत संन्यासामध्ये. आणि त्याच्यामध्ये मग त्यांना त्या याच्यानुसार मग ते पुढं नाव त्याच्या पुढे येतं. अभेदानंद नसं का त्याला सगळा का भेदाचा पुतळा असं ना, पण अभेदानंद. मग ही जी नावं आहेत ही सगळी कबूल करत नाही, का करत नाही मला काही कळत नाही. पण हा जो आपला आखाडा आहे, आनंद आखाडा, त्याच्यामध्ये ही सगळी ज्यांच्या पाठीमागे आनंद नाव आहे, सगळे आनंद संप्रदायाचे. काय काय गडबड काही कळत नाही का? त्यांना अभिमान वाटत नाही का? कारण त्यांना लगेच पुढचं शिक्षण असं म्हणजे दाबलं जातं की काय संप्रदायिकतेच्या पलीकडे जायचं आपल्याला. अरे पण संप्रदायाचा सोहळा अनुभवून पलीकडे जाणार, नदीत पोहण्याचा सोहळा अनुभवून पलीकडल्या तिऱ्याला जाणार. त्याच्यामुळं कदाचित ते, कारण विवेकानंदांनी असं म्हणलेलं आहे की कोणत्या तरी संप्रदायामध्ये आपण जन्माला यावं, पण मरताना मात्र त्या संप्रदायात मरू नये. आता ही वाक्य एवढी बरोबरची आहेत का? म्हणजे लगेच जा दुसरा गुरु करायला दुसऱ्या संप्रदायात, असं नाही करायला सांगितलं. वाक्य सहज आहे, सोपं आहे, व्यावहारिक बरोबर विचार केला तर लगेच उरते. आता महाराजांनी असं सांगितलं, विवेकानंद जर असं म्हणतात तर मग आपण काय करू? आता उद्या दुसरा गुरु किंवा दुसरा संप्रदाय भाऊ. तसं नाही. याचा अर्थ असा आहे की संप्रदायिकता हा सुद्धा एक काय आहे, हे सुद्धा हा एकदिशी भाव झाला. व्यापक भावाकडे त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. त्यांचं ते आवाज आल्यामुळं माझ्या देण्यात आलं का आपला तुम्हाला डिस्टर्ब म्हणून तुम्हाला सांगायचं म्हणलं, तुमचं बरेच माणसं ना
नको बाबा आपला इकडेच बरे, इकडे बसायला नको, कारण इथे नियम पाळावा लागतात. तेव्हा आम्ही जबाबदारीने त्या वागत असतो. म्हणजे माझ्याकडे मोबाईल आहे की नाही तुम्हाला कळला की नाही, तुम्ही कधी पहा कुठे कार्यक्रम चालू काय असो, कॉल येऊन गेला ना, पुन्हा करायचं नाही, पुन्हा करायचं नाही, डिस्टर्ब नको, आपल्याला विक्षेप नको. नाहीतर अख्खं जीवन विक्षेप इतकंच चाललंय, दिवसभर 24 तासामध्ये विक्षेपच लागला. पण थोडंसं जर निवांतपणा प्राप्त झाला चुकते काय, आणि तो काय, आणि तो जर तुम्हाला सेकंदात यायला लागला का मग तुमच्या कर्माचे प्रतिबंध तयार होतात. सेकंदात आला पाहिजे, मग अखंड पुढे येतो, एवढा कमी कमी होत गेला. चला असो, जर आपला विषय चाललेला होता कोणत्या तरी संप्रदायात जन्माला यावा, याला माऊली ज्ञानोबारांचा प्रवास की संप्रदायाशिवाय काय नाही ज्ञान नाही. तैसा गुरु प्रसन्न होय, तैसा गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही कीर लाहे, परितेस खळे संप्रदाये उपासिनिया. गुरु प्रसन्न होईल, तुम्हाला विद्यादान देतील, परंतु ती फल परत कधी होईल तुम्हाला ती विद्या, जर तुम्ही तिचं संप्रदायपूर्वक अनुष्ठान केलं तर. एक विद्या अशी आहे गायन विद्या ही, तर तिचं सुद्धा त्या ठिकाणी काय करावं लागते, साधन आहे. कोणालाही तसं जमत नाही, सर्वांनाच तसं का जमत नाही. काहींना ईश्वर प्रदत्त ती देणगी आहे आणि काहींना सरावाने जमते, अभ्यासाने. अभ्यासाच्या निकडे बडे एकी गती केली अंतराळे, एकी वाट ब्रह्म थोकडे अभ्यास केली, विषकी आहरी पडी समुद्री पायवाट जोडे, एकी वाट ब्रह्म थोकडे अभ्यास केले. अभ्यासाची काही सर्वता दुष्कर नाही, या कारणे माझ्या अभ्यास मिळ. दोन अभ्यास आहे, एक कला जे काय आहे त्या कलेचा अभ्यास आहे, गुणांचा अभ्यास आहे, विद्येचा अभ्यास आहे. तो प्रचार प्रसाराकरता समाज धार्मिकरता आवश्यक आहे. आणि एक अभ्यास जो आहे तो आता सांगितलं, या लागी माझ्या काही अभ्यास मिळेल, भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होण्याचा एक अभ्यास आहे. चला आपण आता जास्त विषय वाढवला, इथे जे सांगितले ते पाहायचे आपल्याला. पण प्रस्तावनेला सुरुवात केली, पण त्याचाच गाभा चाललेला विषय इथेच बोलायच्यावर की तैसा गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही केलेला आहे, परिते खळे संप्रदाय उपासनीय. त्याला 3-4 उदाहरणं दिली संप्रदायाच्या संबंधाने. एरवी जर संप्रदायाविना जर अनुष्ठान करायला निघाला तो, एरवी अमृत सारखे अमृतमंथना सारखे नाही, एरवी अमृतमंथना सारखे होईल अर्जुना, जैरिगसी अनुष्ठाना संप्रदाय. जर संप्रदाय सोडून जर आपल्या मताने तू जर अनुष्ठान करायला निघशील ना, तर काय होईल, अमृत मंथनाच्या वेळेला जे झालं तसं होईल. निघालं होतं अमृत घ्यायचं आणि सुखात राहायचं, तरी पण ढवळत बसले, मग घे विष. मग ते भगवान शंकरांनी घेतलं म्हणून नाही, अख्खा विश्व जळून गेला असं. संप्रदाय माहित नाही, कुठं थांबायचं हे बी कळलं पाहिजे आपल्याला सुद्धा. साधनेत कुठं थांबायचंय ध्यानात ठेवा. इथे तोच विषय आलेला आहे, अहम ब्रह्मास्मी नवे शुद्ध ब्रह्मज्ञान. पण दोन्ही बाजू तुमच्या समोर ठेवला आहे, बुद्धिभेद होणार नाही, इथं काळजी घ्यायची आम्हाला. इथे असं निवाडा नाही केला, इकडे अनुग्रहवाले बसा, इकडे प्रबोधवाले बसा, बेगर माळकरी असतील ती मग इकडे बसा, असं नाही. तिघांना मार्गदर्शन करायचं, कुशलता येते, त्यांचा बुद्धिभेद नाही झाला पाहिजे. आम ब्रह्मास्मी साधनेवर अजून काल परवाला अनुग्रह घेतला असं, आणि बाबा म्हणतात का आम ब्रह्मास्मी शुद्ध ब्रह्मज्ञान, मग आपलं बरे रामकृष्ण आहे निघालं गेलं, असं नको व्हायला. आम ब्रह्मास्मी हे काय आहे, आम ब्रह्मास्मी ह्या साधनेनं स्वरूपापर्यंत जाता येत आहे. मी देह आहे ही जी वृत्ती आपल्या त्या ठिकाणी, ती वृत्ती जाऊन देहोहम मी देह आहे ही जाऊन शिवोहम व्हावं, मी ब्रह्मस्वरूप आहे असं व्हावं. या साधनेशिवाय देह तादात्म्य सुटणारच नाही. कबीर महाराज आठवतात तुम्हाला पाहिजे का? मग कबीर महाराज एकदा काय करत होते, जसं भाताची लावणी करत होते. इकडं भाताचं रोप असतं, ते इकडून काढायचं इकडे लावायचं. तुम्हाला चांगलं माहिती आहे. आता नगर जिल्ह्याला माहिती नाही, पण पाहून पाहून माहित झालं असं. ऐकून त्या पहिल्यांदा आपल्याकडे काय केलं जातं की जमीन भाजली जाते, कारण त्याच्यामध्ये काही उग पेरता येणारी मंडळी बरेचसे, त्यांच्याकरता काही प्रयत्न करावा लागत नाही, ते उगवतातच तिथे. तण म्हणतात त्याला. ते तणाचं बीज जळून गेलं ना, ते आता ते काटे असतात आपल्याला, ते जर राहिले ना, आता ते जर राहिले का पुन्हा उगवतात. आपण पेटाळून घेतलं हे करून जमिनीची मशागत, पुन्हा येणारच ते चुनूक काटे असतात, ते काढून टाकावं लागतं बाहेर घालून, मग नांगरट करावं लागतं. तर त्या ठिकाणी ते तृण जे आहे त्याचं बी येऊ नये याच्याकरता ती जमीन भाजली जाते, आणि भाजल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपलं
भाताची जी साळा जी आहे ती टाकली जाते, पेरली जाते, ते उगून आलं ते एवढा वेळच नाही ते काढायला जायचं साळ, तर ते उपटून घ्यायचं, त्याचे असे चूड लावायची, गाळ करून त्याच्यामध्ये ते लावायचे. तर ती क्रिया करत तिकडून उपटून इकडे बोले काका बेटी क्या करे हो, बोले इधर से उखाड़ के इधर लगा रहा. एवढा बोध आहे याच्यामध्ये बाबा, इधर से उखाड़ के इधर लगा रहा, म्हणजे तेच करायचं आपल्याला. जी वृत्ती देहाकडे लागलेली आहे ती तिकडून काढून आत्मस्वरूपाकडे लावायची, दुसरं काय करायचं नाही. मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, मी देह आहे याचा विसर पडला पाहिजे. मी ब्रह्म आहे. बरं, आता मी ब्रह्म आहे हे जे ज्ञान झालं कोणाला झालं, कोणाला झालं म्हणा, मला काय हरकत आहे. मला म्हणजे कोणाला हे तर आम्हाला कळलं पाहिजे ना. तुमचं मी कळलं ना आम्हाला. एक मी असा उदात्त मी आहे, एरवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुका आहे ऐसी, हा एक मी आहे. जे बुद्धीस पुरे आरनिशी ते वस्तुगामी, तो मी असेल तर आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याला जर दुसरं काही चिकटलेले असेल तर अर्जुनपणाने घेतला किंवा गुंतलो होतो अर्जुनपणे, तो मुक्त झालो तुझेपणे. आता सांगणे ऐकणे काहीच नाही. काय भूमिका आहे. आता कोणी सांगावं अशी इच्छा नाही, ऐकण्याची बी इच्छा नाही. ही मुमुक्षुत्वामध्ये निर्माण झाली होती भूमिका कोणाची, बलभीम महाराजांची. ती का झाली होती ती मी तुम्हाला सांगतो. एकदा पाहुण्यांच्या घरी गेले, ते सप्ताह चालू होता. म्हणले चला आता जेवण घेऊ लवकर आणि सप्त्याला जाऊ. आज म्हणले कोणाच कीर्तन, असं असं लक्ष्मण महाराजांचं, आपल्या मालिकेमधले लक्ष्मण. आता यांना काही माहित नव्हतं, पण त्यांचं काय पदवी आहे, कशी बातमी आहे. परंतु हे म्हणले बरं का, आणि कट्टर वारकरी होते. आणि यांचे इतका कोण कट्टर वारकरी, बलभीम महाराजाने सारखा कट्टर वारकरी कोण आहे. पंढरीची वारी आणि बाह्य सगळं जे काही असेल, बाह्य दृष्टीनं जो काही वारकरी म्हणतो त्याला, अंतरंग दृष्टीने नाही, तो एवढे होते त्या एवढं कर्मठ कोणत्या ठिकाणी नाही. पडता जड भारी नेमान न टेढे निर्णय. काही जरी झालं तरी नियम काय काढले, पाणी काय घेतील त्या दिवशी, तो नियम जिथं असेल जसा असेल तसं करून. आणि त्याच फळ हे तुमच्या ध्यानात नसेल, पण लक्षात ठेवा तुम्ही सहजपणे या मार्गावर आलेली नाही. अनेक जन्मांतरापासून हे केलेलं आहे आणि मग या गोष्टीला प्राप्त झालेली आहे. निष्कामपणे केलेले शिवाय त्या पद्धतीनं ज्यांनी सांगितलं की काय कंटाळा आला मला कीर्तनाचा. तुम्हाला कसं काय वाटतं कीर्तनाचा कंटाळा यावा का नाही आला पाहिजे, या भूमिकेवर बोलतोय आपण इथं. कीर्तनाचा कंटाळा आला पाहिजे. मग कोणत्या कीर्तनाचा? टाळ्या वाजवणाऱ्या कीर्तन. टाळ्या वाजवायला यांची खास सांगा ना. टाळ्या वाजवायला कीर्तनात टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्या कोणत्या प्रकारातल्या? सभेतल्या टाळ्यासारखं पाहिजे, सभेतल्या टाळ्यासारखं पाहिजे का? विनोद केला पाहिजे. हसण्या कशा करतात त्याला धरून जर असेल तर हरकत नाही. तत्वज्ञानाकडे नेणारं ते पाहिजे. कीर्तनाची मर्यादा महाराजांना विचार. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तन रंगी देवा संगीत सुखीची डोलावे, संत संगे अंतरंगे नाम बोलावे. भक्ती ज्ञानाविर. आता चाललेत हे जे काही जत्रेसारखी गर्दी कीर्तनला आहे का ही कीर्तन मर्यादा. भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची, अद्वय भजनी अखंड स्मरणी वाजनी करटाळी, एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी. कीर्तन हे साधन आहे, साधन आणि अंतरंग साधन आहे, साधकाची साधन आहे. कीर्तन एक दुसरं मार्गदर्शन आहे. यात मुमुक्षुला मार्गदर्शन आहे, त्याचे मुमुक्षुत्व जागृत करण्याकरता बी मार्गदर्शन आहे आणि एक साधकाला त्याच्यामधून मार्गदर्शन आहे. मग मुमुक्षुत्व जागृत करणारं बी कीर्तन असू शकतं. ज्या वेळेला ते म्हटले की मी उबगलो आता ही कीर्तन ऐकून 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 काय होतीस तेच ते काय, कोणी मला असं देव भेटून देणारा कोणी बी असं काही त्या कीर्तनातून सांगत नाही. आजही देव भेटू शकतो किंवा त्या भेटल्याचा अनुभव आणि तुम्हाला देता येईल असं काही कुठेच नाही. नुसते मग अभंग म्हणतात, चाली लावतात,
त्यांचा त्यांना आनंद मिळत असेल, मला याच्यात आनंद मिळत नाही. कुणी देव भेटून देणारं जर असेल तर मग हरकत नाही. या ग्रस्ताने सांगितलं हे पहा, बाकी कीर्तनकारांसाठी हे नाही, काहीतरी इथं आहे. मला सुद्धा मी ते 2 कीर्तन जास्त नाही ऐकली, पण इथे काहीतरी आहे वैशिष्ट्य आहे वेगळं. तुम्ही चला माझ्याबरोबर. आणि ह्या वारकऱ्याची यांची कुठेही गेले, पाहुण्याकडे जाऊ कुठे जाऊ, यांची बळकटी असायची आपल्या सोपान बाबा हांडेसाठी. आणि मग म्हणजे मी येतो माझी बळकटी घेऊन, असं मैदान होतं. मी आपला एका कोपऱ्यामध्ये पडून राहील, झोपून राहील, आणि मी तिथून कीर्तन ऐकेल झोपून. मला जर वाटलं पटलं तर मग बघल, विचार करेल ऐकायचं का नाही, नाही तर नाही. झोपही नाही आणि सोंगही नाही का. एक तर सोंग असावा, नाही तर झोप असावी. याच्यात एकही नाही, डोळ्याला सीन कारण म्हणजे आपल्याला त्रास ह्या विचाराची होती. काहीतरी निवाडा झाला पाहिजे, काहीतरी पडताळा आला पाहिजे, कुठेतरी आत्मपरीक्षण असलं पाहिजे. सगळ्या गोष्टीत आत्मपरीक्षण आहे, व्यवहारात सुद्धा आहे. आणि परमार्थ मार्गामध्ये काही करत राहा नुसतं. तो का म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. हे काय कांदा बटाट्याच्या मार्केट मधल्या व्यापाऱ्यांना सांगितलं का? वारकऱ्याला सांगितलं, साधना करणाऱ्याला सांगितलं का टॅली करा. मी कुठं आलोय, या साधना करत असताना मी कुठं आलो. हा आरसा आहे ज्ञानेश्वरी. संकल्प कृपा आहे साधूची. आज जरी त्या ठिकाणी शरीराने आपल्यामध्ये नाही, माऊली ज्ञानोबा आहे. मानवली ज्ञानोबरायांचं यथार्थ दर्शन म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचे अक्षर बोलतात, तुमच्याशी बोलतात. चिंतनासारखा आनंद आहे याच्यामध्ये. याच्या सेवा करायला शिका. छातीशी धरावं, माऊलींना कळवळून म्हणावं, माऊली मला काही कळत नाही, माझा अंगीकार करा, मला हे कळू द्या तुमचं वागणं. निश्चित कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि तो असून नसा अनुभव त्याला. पण ज्ञानेश्वरीचा जर साधक आहे, वाचक आहे, तो आपला असा वाटा. गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, आपला असा वाटा. याला संप्रदायिकतेच्या पलीकडे जाणं म्हणतात. ठीक आहे, सांगण्याचा प्रसंग आला, निवाड्याचा प्रसंग आला, तडजोड नाही. दान 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 तो पेसा. हा निवाडाच. निवाड्याशिवाय अन्न खात नाही. खडे निवडल्याशिवाय तसंच भात घालून दात पाडून घ्यायचे काय? निवाड्याचा तुम्हाला अधिकार आहे. यांनी निवाडा केलाय तर तुमचं काय? निवाडाच केला पाहिजे. तू का म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. मग वाटचाल करत असताना काय काय अनुभव यायला पाहिजे ते याच्यात सांगितलेल्या पद्धती. भगवत प्रेम भाव आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. अर्जुनाचा झालाय, संजयाचा झालाय. प्रत्यक्ष भगवंताची भीती अवस्था आहे, पण त्याच्या पुढे जायला सांगितलंय. आणि तिचा विस्तार आपल्याला कळत नाही. मग ती आवरून धरण्यामध्ये विस्तार आहे हे तत्व आपल्याला कळत नाही. आवरून धरण्यामध्ये लोणचं मुरल्यानंतर गोड लागतं, अवस्था मोरावी लागते असं सांगितलं बाबांनी सांगितलं. लोणचं समोरलं मोरणं म्हणजे जीर्ण नाही, विसर पडणं नाही. मुरणं वेगळं, जीर्ण वेगळं. मुरणं म्हणजे ते घोटून घोटवीन लाळ ब्रह्मज्ञात हाती. ते घोटून पण अवस्था निर्माण होत असताना जर तुम्ही आवरून झाले, विचाराकडे लक्ष दिलं तर ती अवस्था व्यापक होत जाते, विस्तारत जाते. हे वर्म आहे. गावडे बाबांचं चिंतन होतं नगरला, आणि गेलो आम्ही. गेल्यानंतर 8 दिवसाकरता ते 7 दिवसाचं चिंतन होतं आणि दिवसभर चिंतन होणार. वयस्कर माणसं आहे, बसायचा कंटाळा यायला नको. मग किती मध्ये पिरियड ठेवायचा आम्हाला विचारलं सगळं. तुमच्या याच्यावर मला तर काय लिमिट नाही. म्हणजे एक वयस्कर माणूस महात्मा सरासरी असं समजू की 72च्या दरम्यानचं वय असं 72-73, आणि मला काही लिमिट नाही म्हणतं. म्हणजे आम्ही आश्चर्यचकित झालो. म्हणजे एवढे वयस्कर बाबा हे म्हणतात का मला काही लिमिट नाही, तुमची तयारी असेल तर अनलिमिट, तुमची तयारी असेल तर अनलिमिट. पण तरी बी आपण सर्वांचा विचार करू म्हणले. तुम्ही एक सांगा की एक वेळेला बसल्यानंतर तुम्ही किती वेळ स्थिरपणे आणि एकाग्रतेने बसू शकता. तेव्हा सर्वांचं उत्तर आलं की 2 तास 2.5 तासपर्यंत 2 तासापर्यंत बसू शकतो. म्हणले प्रत्येक 2 तासानंतर आपण अर्ध्या तासाची, तुम्ही म्हणत असाल तर 1 तासाची सुट्टी ठेवू. प्रत्येक 2 तासानंतर तुम्हाला फ्रेश व्हायचं आहे किंवा हातपाय समजा कंटाळा असेल, दुखत असते, खुर्चीवर बसा, काही नाही. ऐकणं महत्वाचं आहे. तसे बसले, आता मर्यादा आहे बसण्याला कीर्तन प्रवचनात, पण तरी आता त्या ठिकाणी त्यावेळेची माणसं अतिशय स्ट्रॉंग होती. 100 घातली तरी त्यांची गुडघे दुखत नव्हते, हातपाय दुखत नव्हते. आणि सोपं सूत्र आहे, त्याला काही नाही. आता का वाढले ते काही सांगत बसल्यावरती आपला विषय आहे. पण जाता जाता सांगतो की त्याच एक सूत्र आहे की आपण दुखणं विकत घेतलेले.
ज्या वेळेला आतून येणारे उबदारपणा जो आहे भूमीचा या पृथ्वीचा तो आपल्या शरीराला पण प्राप्त होऊ देत नाही. ही लादी ज्या दिवसापासून आली त्यापासून ती दुखणं आलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कॅल्शियम ज्याला म्हणतो. पहिली माणसं दूध तर भरपूर असायची. 40 वर 50 वर्ष पहिली गोष्ट ही जास्त लांबची नाही. दूध तर विकलं जात नव्हतं पण धान्य सुद्धा विकलं जात नव्हतं. कॅशलेस व्यवस्था होती. गावाला सुद्धा कोणाकडे कामाला गेली तर माणसं किती माणसं झाली ती पुन्हा काम करून फेडायची किंवा धान्य दिलं जायचं त्यांना त्याच्या मोबदल्यामध्ये. बाकी दुसरा पैशाचा व्यवहार विषय नव्हता अजिबात. असं खूप सुंदर असं जीवन होतं. असो तर हे जे आहे हे कॅल्शियम दूध जे आहे ना दुधामध्ये जेवढं कॅल्शियम आहे ते कशात नाही. गुळामध्ये गुळाचा चहा प्यायची. गुळामध्ये खूप कॅल्शियम. शेंगदाणे आणि गुळ. आजही जर त्या ठिकाणी तुमच्यामध्ये रक्त कमी जर झालं तर 8 दिवसामध्ये रक्ताची रिकव्हरी करणारं शेंगदाणे आणि गुळ ही गोष्ट आहे. आणि आता जे काही सगळ्यांना 80% लोकांना डायबिटीस त्याचं कारण हे फवारण्या खतं रसायनं आपण आपल्या हाताने मरण ओढवलेले. असो आपला विषय चालला होता काय गावडे बाबांनी सांगितलं. मग सांगितलं 2.5 तासानंतर आपण 2 तासाची सुट्टी घेऊ. सत्संग चालू झाला. पहिल्या दिवशी रात्रीचा प्रवास करून मी असा परत थकल्यासारखं अनुभवते असं कंडिशन. कसं माझं श्रवण व्हायचं. आज पहिला दिवस ढकलला का आराम मिळाल्यावर मग ओके होईल. पण आज कसं श्रवण करणार. मग लांब आपलं तिकडे बसलो टेकून चांगला पद्धतशीर. पुढं नाही बसलो कारण मला काय होईल प्रतिबंध निर्माण होईल. मग काय म्हणते नाव तर फार अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही गेलं तुम्हाला काम नाही. आमची इच्छा नाही तुम्ही गेलं आणि मग परत तुम्हीच हसणार. ज्यांनी नाव केलं तेच हसणार. बघा बाबा जर झोपा काढतो आम्ही काय करावं. आणि बाबा कोणी बनवलं तुम्हीच बनवलं. आणि हसणार बी कोण तुम्ही म्हणजे तुम्ही होते का तिथे. तुम्ही काय राज म्हणणार जे होते त्यांचं सांगतो. आणि मग त्या ठिकाणी आता काय नाही. आता किती काय विचारणार आहे का काय ऐकलंय काय प्रश्न विचारणार आहे का. पण नाही सुरुवात झाली असं पुढे 10 मिनिटं नाही झाली. पाहिलं त्यांनी तिथून नजर दिली. साधूची दृष्टी लय बारीक असते. तिथून सगळे बाबा इकडे पुढे यापासून आता मेलोच आता असं पुढे या म्हणल्यावर आता काय खरं नाही म्हणलं. आता कशी फजिती व्हायची आता ही. पण नाही साधूमध्ये सगळ्या प्रकारची शक्ती असते पावर असते. संतांची कृपा साधारण नाही. झोप आणायची झोप उडवायची अवस्था घडवायची अवस्था मिटवायची सगळे किल्ले त्यांच्या हातात असतात. हेच आपल्याला कळत नाही. त्या क्लासमेट वर्गमित्र होता विवेकानंदांचा आणि त्या ठिकाणी रामकृष्ण परमहंसांचं सर्व ऐकून होते सामर्थ्य. काय लोकांचे हे काय असे बाबा बंधू बाबा समजायचे. उच्च शिक्षित माणसांना शक्यतो श्रद्धा त्यांच्याकडे खूप कमी असते. आता तोच प्रॉब्लेम आहे समाजाला. आपला एक संप्रदाय सोडला ना आपल्याकडे खूप तरुण लोक आहे मंडळ खूप तरुण आहेत. अशी सगळे संप्रदायामध्ये जास्त तरुण सगळ्यात आपल्या संप्रदायामध्ये. तर त्या ठिकाणी त्यांना ते हे पटतच नव्हतं. ऐकून सगळं होतं. म्हणले लक्ष नाही द्यायचं जाऊ द्या आपल्याला. परंतु त्यांना ज्या वेळेला अजूनच उत्कंठा निर्माण झाली. पण पाहायला तर जायला काय हरकत आहे. काय म्हणतात हो त्यांच्या फार बरोबरीने जाल बरं का चुकून का ते त्यांच्याकडे गेलं का त्यांच्यासारखंच होतं. आणि खरंच होतं. यांच्या मंडपात सुद्धा जाऊ नये यांच्या संगतीत राहू नये. येडवले ते संसार करण्याच्या योग्यतेची सुद्धा नाही राहील. आणि यांना संसार करायचा असतो तिथे अप टू डेट असतं. दोन्ही गोष्टी इथं चालतात तिथे. मोह में राम बगल में छुरी दोनों काम चालतात. आणि म्हणून आत्म्याला देव मानायला तयार नाहीत अख्खा समाज सगळा. आत्म्याला देव मानलं तर आम्हाला लबाडी करता येत नाही. आम्हाला देव असा पाहिजे की तो आमचं काय त्या ठिकाणी बोलला नाही पाहिजे. आमचं कसंही चाललं तर कपून घेणारा पाहिजे. मूर्तीतला देव असं बोलत नाही कोणाला. काही केलं तरी त्याच्या पुढे काही केलं तरी असा देव सगळ्यांना आवडतो. मूर्तीतला देव बोलतो कधी तो नाही बोलत कधी. पण आत्मादेव मानला का मग गडबड होती. म्हणून आम्हाला आत्मादेव नको आहे समाजात. आता त्याने काय केलं की ऐकून मग गेले भेटायला झालं वेगळंच. त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र होता. यांनी तर दर्शनाला सुद्धा गेले नाही. म्हणजे आपण दर्शन बी नाही घेणार बाजूलाच उभे राहिले. आणि ते दर्शनाला गेले होते आणि त्या मित्रांनी दर्शन घेतलं आणि बस त्यांच्यावर कृपा झाली स्वामी रामकृष्ण परमहंसांची. त्यांची अवस्था अजून बोध नाही काय नाही अनुग्रह नाही काय नाही. बरं तुम्हाला आपल्याला कल्पना नाही. 4 प्रकार आहेत सगळं तुम्हाला माहिती आहे. 4 प्रकार आहेत. एक संकल्प कृपा ही संकल्प कृपा आहे साधूची. एक शब्द कृपा आहे म्हणून प्रवचने कीर्तन एवढ्या करतायत. शब्द कृपा त्या माध्यमामधून ज्याच्या वृत्तीवरचं आवरण केलेले अपरोक्ष ज्ञान झाले
अशा महात्म्याच्या माध्यमामधून त्याच्या वाचीमधून त्याच्या काय लहरी तयार होऊन ते आपल्याला उपयुक्त ठरत असतात। साधूच्या नुसतं संगतीत गेलं, काही बोलणं नाही, काही ऐकणं नाही, तरी बी जो प्रभाव आहे, जो फायदा आहे, युट्यूबवर घर बसल्या तुम्ही भागवत कथा, रामायण सगळं ऐकू शकता, कीर्तन, प्रवचन, अखंड देशातल्या जगातल्या मोठमोठ्या महाराजांची। पण ही कृपा प्राप्त होणार नाही म्हणून लाईव्ह सत्संग करावा असं त्यांनी काही नाही सांगितलं, काही सांगितलं, संदर्भहीन सांगितलं आणि विषयाकडे गेला नाही, तरी सुद्धा तुम्हाला जिथे येऊन जे साध्य व्हायला पाहिजे ते साध्य होणार आहे तुम्हाला। सत्संग यायला म्हणतात लाईव्ह सत्संग। उलटे इथे आखडल्यासारखं बसावं लागतं, शिस्तीत बसावं लागतं। घरी तर काय फार तंगड्या लांबून पार का तो मोबाईल असं धरून पाहत आहे, पण तरी सुद्धा त्याच्यातून काही अशा लहरी प्राप्त होत नाही। ते फक्त ऐकण्याचं, माहिती, नॉलेज। आणि इंग्लिशमध्ये ज्ञानाला शब्दच नाही, नॉलेज। नॉलेज म्हणजे काय, ज्ञान आहे काय? नाही। म्हणून या ठिकाणी शब्दकृपा, त्यानंतर स्पर्श कृपा आहे आणि एक दृष्टी कृपा आहे। मी त्याचा विस्तार करणार बऱ्याच वेळेला विषय झाला। दृष्टीकृपा, स्पर्श कृपेने तर नामदेवरायांना तिथे अनुभव आला। माझे पाय पिंडीवर जे आहे, तो म्हणतो ना काय हा पाणी, याला गुरु करायला मला देवाने पाठवले आणि हे देवा पाय ठेवले, त्याची देवाबद्दलची कल्पना काय होती तेवढीच होती। जनाबाईचा एका अभंगाचा विचार करा, कसा देव असेल साधू संतांचा का। देव खाते देव पिते, देवावरी मी निजते, देवावरी मी निजते। आता कुठं आमचा देवादेव बरोबर सांगा, काय अभंग आहे? अरे त्याच्या सत्तेचं वर्णन आहे। देव खाते देव पिते, देवावरी मी निजते, आणि मग इथे पिंडीवर पाय ठेवून झोपलं तर काय बिघड? मग त्यांनी सांगितलं जिथे, आणि मी वृद्ध झालेलो आहे, अशक्त आहे, जिथे देव नसेल, पिंड नाही म्हणले, नीट गाथा ऐकायची, पायचा नंबर आहे, तिथे माझे पाय उचलून ठेव। फक्त स्पर्श झाल्याबरोबर स्पर्श कृपा झाली, आनंदानुभूतीचा अनुभव आला, आनंदानुभव स्वरूपाचा अनुभव आला, आनंदमय अवस्था झाली। तशीच तर तसं हातामध्ये पाय कुठे ठेवणार? आणि पाहिलेल्यांनी मग सांगितलं असं बाहेरून पाहणार आहे, त्याला सगळीकडे देव दिसायला लागले, पण प्रत्यक्षात तटस्थच झाला, कुठे ठेवावा हा प्रश्न पडला। जिथे ठेवावं तिथे पिंड असं नाही वर्णन केलं, जिथे ठेवावं ते पाय तिथे तिथे देव ही अनुभूती आली। या शब्दांना लय महत्व। थापटणं हातामध्ये घेऊन थापटलं त्यावेळेला गोरोबा काकांनी, त्याचा थापटण्याचाही विचार आम्ही नीट करत नाही, काय लाकडाचं थापटण नाही घेतलेलं। गोरा जुनाट पै ब्रह्म हाती थापटणी अनुभवाची, नीट गाथ वाचावा नाही तर मग ते अंधश्रद्धा तयार होतात। हाती थापटणी अनुभवाची। आणि मग त्याच गोरो जिथे त्याला हा अनुभव स्पर्श कृपेने प्राप्त झाला, आणि मग त्याने व्यापकपणे वर्णन केलं। ऐका पंढरीची महिमा, रावळी तितुकी प्रमाण, ती केलं तृण आणि पाषाण, तेही देव जाणावे। आणि तो भाव धारण करून श्रीपाद बाबा म्हणले, एकदा मी प्रयोग केला, आमच्या गावातल्या 8-10 मंडळी माझ्या बरोबर पंढरपूरला, आणि हे जर आले की पुढे खूप चांगलं कार्य करतील या दृष्टिकोनातून त्यांना घेऊन गेलो। नेमकी पटकी कॉलऱ्याची साथ होती, तिथे गेलो, जे असा तडजांना जुलाबन उलटे, आता काय करायचं? डॉक्टरकडे जाऊन सुद्धा उपचार करूनही उलट्या जुलाब थांबायला तयार नाही। पण नामदेवरायांचा अभंग देण्यात आला, म्हणजे नक्की संत कधी खोटे बोलणार नाही। वाखरीवरची वाळू त्या ठिकाणी माती जमा केली, वस्त्रगाळ केली, उपरण्यामधून पाणी घेतलं, त्याच्यामध्ये कालवलं आणि पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा माझा तुझ्या चरणावर पूर्ण भाव आहे, तुला मी यथार्थ गुरुकृपेने ओळखले, पण ही 3 एवढी आणलेली आहेत तुझ्याकडं, पहिल्यांदा आले त्यांना काही ज्ञान नाही, पुन्हा कधी आयुष्य जाईल पण त्या मार्गाला लागणार नाही, बघ काय करायचं तुझं तू ठरव। निक्षून सांगितलं, त्याचं नाव घेऊन म्हणले फक्त यांना ते प्यायला पाहिजे पाणी, सगळे ठणठणीत बरे झाले। साधारण गोष्ट आहे। ऐका पंढरीची महिमा, रावळे तितुके प्रमाण, रावळातला देवच फक्त प्रमाणभूत मानणारे नामदेवराय, आता तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे। आणि गुरुपदेशानंतर तत्ची स्थिती याचे वर्णन नामदेव गाथेमध्ये आलेले का। नामा स्वयंपाक करून बैसला, केशव श्वान रूपे आला, कुत्र्याच्या रूपामध्ये भगवंत आले, रोटी घेऊन पळाला, सर्वाभूती विठ्ठल, हाती घेऊन तुपाची वाटी, नामा लागला श्वाना पाठी, तुप गेली जगजेठी आणि कोरड्या रोट्या कापास, तव श्वान हसोनी बोलिले, नामया तुझ कैसेरी कळले, एरू म्हणे खेचरी उपदेशिले, आणि सर्वाभूती विठ्ठल। इथपर्यंत जायचं आपल्याला, हे आपलं साध्य आहे। सर्वाभूती विठ्ठल, सर्वाभूती
माही एक वासुदेव कुसोनिया ठाव अमतीचा तोची संत साधू ओळखावा निका आणि रती ऐका त्याच्या व्यतिरिक्त जी असतील ती मायाबद्ध. पण हा व्यापकतेमधला पाहण्याच्या अगोदर आपल्यातला अनुभवला आल्याशिवाय व्यापकतेतला अनुभवला येणार नाही. याच्या करता ती ज्ञानही ब्रह्मास्म. म्हणजे आधी सूक्ष्म ज्ञान करून घ्यायचंय, आपल्यातलं ज्ञान करून घ्यायचंय. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल हे समजून घ्यायचे आणि हे वारकरी होण्याचं लक्षण आहे. आणि असा वारकरी झाला तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी आणि तोची वारकरी पंढरीचा. श्वासोश्वासी निमिषोनिमिषी वारी केली पंढरीशी. ही वारी पंढरीची आपण समजून घ्यायची. ही वारी समजून वारकरी होऊन मग पंढरीला जायचंय. होय होय वारकरी आणि पाहे पाहे रे. नाही तर 15 लाख जे आहे त्याच्यामध्ये हौसे गौसे आणि नवसे किती यथार्थ वारकरी असतील पाहिजे. हौसे म्हणजे हौसानी जाणारे फिरायला म्हणून, गौसे म्हणजे पाकिटमारी करायला कमवायला जाणारे, आणि नवसे म्हणजे नवस केला होता आणि तो हा महाराजा झाला फलद्रुपतीला आला कसा का होईना आणि त्याच्याच पद्धतीने फलद्रुपतीला आल्यावरती मग मी वारी तुझी करीन मग लागला करायला काही का होईना. बोला फुलाची गाठ पडायला, कावळ्याने बसायला, फांदी मोडायला, किंवा चला कृपा आहे म्हणून केली असेल पांडुरंगाने, आपण काही ते हसण्यावारी नेण्याचे कारण नाही. आणि मग झाली वारी. पण ती तिथेच तेवढी त्याच पद्धतीने चालली तर काय उपयोग नाही. ती वारी पुढे यथार्थतेला गेली पाहिजे, अनुभवाकडे वाटचाल करणारी असायला पाहिजे, पांडुरंगाशी एकरूप होणारी असायला पाहिजे. मग नामदेवरायांचा अनुभव जर आपण पाहिला तर गोनाई जेवायला बोलवायला गेली तर नामदेवराय त्याच्याशी एकरूप होऊन जायचे पांडुरंगाकडं. चित्रातला पुतळा लिहिला जायचा असं वर्णन आले. गोनाईने त्याला असा धक्का मारला तर प्रेताची परिणामा पडला भूमीवरी. ही अवस्था आहे नामदेवरायांची. हिला एकविध भाव म्हणतात. त्या सुईमध्ये धागा ओवायचा म्हणजे सूक्ष्म नजर पाहिजे. ही अनुग्रहामधली स्थिती आहे, एकरूप होणं त्याच्यामध्ये. आणि दुसरी जी स्थिती आहे आपण विषय चालला होता ती व्यापकतेची आहे. त्या व्यापकतेमध्ये सर्व प्राणी मात्रामध्ये तो भाव तयार होणं. तर त्याचं काय मग चित्रामध्ये फोटो दाखवले तसं नाही. कणकण में आहे भगवान, मग इथे कृष्ण दाखवलाय वासराच्या, हत्तीच्या इथे दाखवला नाही, तसं नाही. ते दाखवताच येत नाही. ते दाखवता येतं का? भानूचं प्रेम दाखवता येतं का जय मल्हार मध्ये? ते विपरीतच दिसतंय, विपरीतच झालं शेवटी. काय झालं? त्याच्याशी विवाह केला म्हणजे ती प्रेम सिद्धता केली का त्या डायरेक्टरनी मूर्खपणा येतो आणि समजणारांचा मूर्ख. त्याला दाखवता येत नाही ते प्रेम हे आध्यात्मिक प्रेम आहे. आणि ते दाखवणार कसं? त्याची काय शूटिंग करणार? आणि ती काय दाखवली दुसरी पत्नी म्हणून दाखवले. अरे तिचं जीवन काय अगोदरचं खूप सुंदर दाखवलं. असं वाटलं काहीतरी डायरेक्टर याच्यामधून दाखवू शकेल, साधकांना उपयोगी पडेल असं. पण पुढे त्याचं काहीच नाही, त्याची ते चाललीच नाही मती त्याची. आणि मती चालायच्या दिशेने ती काय दाखवता येणार आहे? प्रेम नाही बोलिता, प्रेम नव्हे तारिता, आणि अनुभव चित्त जाणे. त्या काळामध्ये ज्या ऋषीमुनी होत्या त्या ऋषीमुनींना सद्गुरू म्हणून शरण जायचं संतांना, आणि त्यांच्या अखंड सेवेमध्ये भक्तीचा आनंद लुटायचा. परंतु समाज काय म्हणे या दृष्टिकोनातून त्या स्त्रियांनी पतिरूपानं त्यांना स्वीकारलं त्या ऋषी. आता काय म्हणतात? त्यांचा विषय भाव नव्हता, पण जगताने काही म्हणू नये याच्याकरता त्यांना त्या ठिकाणी पत्नी रूपाने मामाचा स्वीकार करा. अनेक ऋषींनी त्या ठिकाणी यांना 2 पत्नी होत्या. याज्ञवल्क्य ऋषींना 2 पत्नी होत्या, पण त्या केवढ्या 2 पत्नी नावाला होत्या. एकाने वैराग्याची व्याख्या विचारली, उद्या सांगतो म्हणले आता का नाही? तर निवाडा करून येतो ना घरच्यांचा. वैराग्य आता यावी, त्या क्षणाला यावी, तिथून लगेच निघाली असते कुठे काय करायचं. तुमची जशी म्हणण्यात वैराग्याची व्याख्या असेल तशीही सिद्ध करून दाखवायची तयारी त्यांच्या अंतःकरणात होती. पण उद्या येतो याच्या मागचं कारण मीमांसा. जे 2 माझ्यावरती जीव अवलंबून आहेत, त्या 2 पत्न्या आहेत, काहीतरी त्या दृष्टीनं माझं कर्तव्य आहे. आणि मग त्यांचा हे लावून येतो. मग माझी एवढी प्रॉपर्टी, काय प्रॉपर्टी होती? काय आश्रम असेल ती प्रॉपर्टी, काय असेल त्या आश्रमामध्ये, पण ते तरी प्रॉपर्टीच आहे ना. तुम्हाला काय पाहिजे? मला ते अजून कन्फ्युज होतो मी. त्यांच्या 2 स्त्रियांची नाव मैत्री आणि कात्यायनी. हा, ते गार्गी वेगळं आहे. माझ्या लक्षात ती मैत्री आणि गार्गीच कसं बसलं? काय काय चुकीच्या गोष्टी बसलेल्या असतात त्या लवकर निघतच नाही. झाली होत्या ती वेगळे. तर ते चुकीचं काही एकदा बसलं तर निघणं अतिशय कठीण असतं.
बरं आपली चर्चा झाली त्याच्यावरती मैत्रेयी आणि गाडी कात्यायनी. आता हे पहा असं इकडचं ट्रान्सफर केलं जातं. हो तर ते सहज म्हणजे काय हरकत नाही, पण लक्षात आलं म्हणजे संपलं, काय हरकत नाही. तर ते त्यांना सांगितलं ते म्हणजे अहो ह्या प्रॉपर्टी करता का आम्ही तुमच्याशी व्यवहारबद्दल आलेलो आहे, पण असं बी नाही तुमची आज्ञाप्रमाणे चुकीचं बरोबर याला अनन्य शरण म्हणतात. आपल्याला आपली बुद्धी कुठेच वापरायची, बुद्धी सुद्धा आपली वापरायची नाही. साधूंनी सांगितलं संतांनी सांगितलं ते सत्य, त्याचा विचार बी करायचा, कारण त्यांना दूरदृष्टी असते, आपल्याला व्यवहार दृष्टी असते. त्यावेळेला आपल्याला ते खोटं वाटत असं बरोबर नाही. यांना काय कळतं, साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी, दुर्जनाची बुद्धी साधूला कळते का, पण त्यांच्या दूरदृष्टी असते. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं मी आता संन्यास घेतो, कारण निपटवून कर्म सांगलेली याला एक संन्यास म्हणतात. व्यवहारात तोच रूढ आहे जास्त, आणि कर्मफलाचा त्याग करणं या नाव संन्यास म्हणतात. तेच याच्यामध्ये निशेषाने या श्लोकामध्ये सांगितले आहे. कर्मसंन्यास योग 5वा अध्याय आणि 18वा अध्याय, ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये संन्यासाची व्याख्या सांगताना हा जर संन्यास या ठिकाणी आपल्या लक्षामध्ये जर आला नाही तर तो संन्यास घेऊन सुद्धा विषयाचं चिंतन घडल्याशिवाय राहणार नाही. ध्यानात ठेवा, खूप इंटिमेशन सावधानता दाखवलेली. कर्मसंन्यास योग म्हणजे काय, ही मजची स्तव झाली. परी म्या नाही केले ऐसे जेने जाणितले तो सुटलागा. माझ्याकरता देवाने हे सगळं निर्माण केलेलं आहे, सगळं विश्व, पण मी नाही केले असं ज्याने जाणलं, ज्याच्या वृत्तीमध्ये अंतःकरणपूर्वक असं वाटतं मी आणि माझी आठवण विसरली जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संस्कृत मधला एक श्लोक सांगतो, देहन्यासो ही संन्यासो नैव काषाय वाससा. नुसतं काषाय वस्त्र भगववर्धन वस्त्र परिधान करणं म्हणजे संन्यास नाही, तर या देहाचा न्यास करता आला पाहिजे. देहन्यासो ही संन्यासो नैव काषाय वाससा नाहम देह आत्मेती. मी देह नसून आत्मा आहे, ही ती न्यास लक्षण, आणि याच्याकरता ब्रह्मास्मी बोध आवश्यक आहे. खरा संन्यास प्राप्त होतो तुम्हाला ब्रह्मास्मी ज्ञान आहे. देहाचं तादात्म्य त्या ठिकाणी नष्ट होतं. हा विचारून अंकारू सांगतेची सगळ्याचं मूळ हे आहे, देह देहाशी तादात्म्य. मग आस्तीच वस्तू होईल जैशी आपुली स्वस्ती सहजे आपण केली. कोशकीटकाच्या पद्धती दोन्ही द्वारे लिंबून आत गुंतू मेली. त्रिकुट कौशल्याने घर साया असे केले, दोन्ही द्वारे लिंबून आत गुंतू मेली. चला जास्त विस्तार नाही करायचा, आपण त्या मुद्द्याकडे आलेले जवळ आलोय. संन्यास, कर्मसंन्यास योग. आपल्या सर्व दुःखाचं सुखदुःखाचं मूळ जर काय असेल, कर्म बी नाही, आणि कर्म कोणाला चुकलेलं नाही, कधीही चुकवता येणार नाही. माऊली ज्ञानोबाराया ज्यांनी हा संन्यास समजून घेतलेला नाही, कर्मसंन्यास योग ज्याला म्हणतात, त्याला प्रश्न विचारतात काय त्यांनी त्यांच्या नाकानं श्वास घ्यायचं बंद केलं, तोंडानं बोलणं बंद केलं, कानाने ऐकणं बंद केलं, कशाचा त्याग केलास. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात एखाद्याला रथावरती बांधलेलं आहे आणि तो रथ चालू आहे आणि तो म्हणला मी त्या ठिकाणी जाणार नाही, तर त्याला जावंच लागेल की नाही. एवढं कर्माच्या अधीन प्रत्येक जण आहे. प्रत्येक जण तुम्ही जरी म्हणलं मी हे कर्म आचरण करणार नाही, करावं लागेल. कर्म आचरण करणं ही तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकत नाही, हे कर्म मी करणार नाही, हे तुमच्या हातात नाही. देहच त्या रूपाने कर्माच्या रूपाने आलेला आहे. परिसपासवेसाची मूर्ती लाभोनी देहाची आणि खंती करीती कर्माची. ती गावंडे का गावंडळे कर्माची काय खंती करायची. देख पा जनकाधिक कर्मजाता शेक न सांडिता मोक्षाशी प्राप्त. मोक्ष प्राप्त केला. कर्म कोणत्याही प्रकारच्या कर्माचा त्याग न करता, पण त्यांनी कर्म फलाचा मात्र त्याग. खडकी जैसे वर्षरी की आगी माझी पेरिली कर्म माने देखील स्वप्न जैसे. स्वप्नाशी किती वेळ तादात्म्य असतं आपलं. काही खूप सुंदर स्वप्न पडतात, जागा झालं का ते स्वप्न संपूच नाही असं वाटतं. परत झोपावून ते स्वप्न पाहत व्हावं असं वाटतं. आता पण एका क्षणात नाहीच झालेला असतो, पुन्हा कल्पना करून बी आठवत बी नाही, येतच नाही ते. पण स्वप्न अशी तादात्म्य किती वेळ आहे, अर्पणच येते. धरावं वाटलं तरी धरता येते का. जागृतीला आला का स्वप्न संपलं. मग आता ही जागृती स्वप्नमय वाटत नाही, म्हणून स्वप्नाला वेदांताने मोठेपणा दिलाय. तुम्हाला स्वप्नावस्था कळली तरी तुम्ही लवकर सिद्धी प्राप्त करा, मोक्ष सिद्धी. का स्वप्न का, स्वप्नाची उत्पत्तीचा विचार केला का स्वप्न कुठून उत्पन्न होतं. 15व्या अध्यायामध्ये सांगितलं घन अज्ञान सुषुप्ती हा बीजांकुर भाव म्हणते. ही बीज आहे बरं का, सुषुप्ती अवस्था. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप, गाढ ज्याच्यात स्वप्नही नाही.
आणि ही सुषुप्ती अवस्था जन्मस्थान आहे कशाचं? स्वप्नस्थितीचं. ही सुषुप्ती अवस्था जन्मस्थान आहे या जागृतीचं. कोणती जागृती? ही जी व्यवहार म्हणतो ना आपण व्यवहार, ही जागृती नाही, ही जी व्यावहारिक जागृती. खरी जागृती म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागृती. ज्या जागृतीचाही तुम्हाला व्यावहारिक जागृतीचा जेव्हा विसर पडेल त्यावेळेला तुम्ही त्या संधानाशी त्याच्याशी एकरूप आहे, ती स्वरूप स्थिती आहे. मग त्या एकतेमध्ये दोन प्रकार आहेत. एक असं एकरूप होणं आणि एक साक्षीभावानं राहणं. साक्षीभावानं राहण्याकरता प्रबोधाचा अभ्यास आहे, कारण तुमचं कर्म शिल्लक आहे. अनुसंधानावर राहणं सोपी गोष्ट नाही. आता ती सोपं कसं करायचं हे मी सांगतो. सोपी बी आहे. तुम्ही त्या ठिकाणी असं सारखं त्याच्यावर चित्त ठेवून राहू शकत नाही. त्याचं कारण तुमचं कर्मच तुम्हाला इकडे ओढणार आहे देहत आधार. मग त्याच्यावर उपाय साक्षीभावाचा काढला, प्रबोधाचा काढला, की त्या ठिकाणी तुमचं कर्म तुम्हाला त्या अनुसंधानावर राहू देणार नाही. तर ते कर्म आचरण करत असताना तुम्ही साक्षीभाव कशाने प्राप्त करायचा आहे, तर त्याचं सुखदुःख आपल्या चित्ताला होऊ द्यायचं नाही. ही साक्षीभाव. एखाद्या मुलाला जखम झाली, काहीतरी ऍक्सिडेंट घडलेला आहे, तो मुलगा तुमचा आहे असं कोणीतरी सांगितलं, तेवढं व्हायबल होतो. आणि तो शेजाऱ्याचा आहे म्हटल्यानंतर अशी आपल्याला आपल्या मुलाच्या बद्दल जसं वाटतं तसं एकतर शेजाऱ्याच्याही मुलाबरोबर व्हावं, एकदा हा समान असा भाव असावा संभाव. नाही तर मग त्या ठिकाणी काहीच वाटलं नाही पाहिजे. आपला मुलगा ज्या शेजाऱ्याच्या मुलाबद्दल काही वाटलं नाही तसंच आपल्या मुलाबद्दलही ज्या वेळेला वाटेल तरी तो समभाव झाला. संत गाडगेबाबांचं रत्नागिरी टिकडे कीर्तन चालू असताना पोष्टमनी तारा म्हणजे काय सांगितलं, नको काय ताजुद्दीन बाबा सारखं उलट झालं पाहिजे. आणि काही नाही, ते विशेष नाही एवढं मानून. म्हणजे याचा अर्थ त्याचा मी धिक्कार करतो असं नाही. वस्तुस्थिती समजून घ्या. बोलेल मी त्याच्यावर. तुम्ही त्याच्या पुढे जाऊन माग राहणार आहे ते डोक्यात घेतले. आम्ही असे टीकाकार नाही बरं का. आम्ही त्यांना आदर स्थिती मानतो, सामान्य नाही, असामान्य मानतो. परंतु त्याच्या जर न्यूनगंड घेऊन तुम्ही त्या ठिकाणी हे होत असाल तर मग श्रद्धा सुद्धा तोडून टाकतो आम्ही. कारण अतीत या शब्दाचा अर्थ असा आहे भावातीत, गुणातीत. म्हणजे अश्रद्धातून तुम्ही श्रद्धेत गेला, पण श्रद्धेत सुद्धा परमात्मा नाही. सुस्वरूप जे आहे ना हे श्रद्धा अश्रद्धेच्या पलीकडे, भाव अभावाच्या पलीकडे, अंधार उजेडाच्या पलीकडं स्वयंप्रकाश वस्तू असते. स्वयंप्रकाश वस्तू रात्रीला जाणत नाही. तुम्हाला वाटलं दिवसाला जाते नाही. त्याला काय टेंबा करून बघायला जायचं असतं का सूर्याला? याला स्वयंप्रकाश म्हणतात. कुठेतरी एखादी वस्तू पाहण्याकरता टेंबा करून जाणं म्हणजे ते स्वप्रकाश नाही. पण त्या ठिकाणी त्याला इतर कोणत्या याची परावलंबीच नाही. ते स्वयं आहे सर्व बाबतीमध्ये. त्याला स्वयंप्रकाश, स्वयंमत असं म्हणतात. मग त्या स्वयंस्थितीला प्राप्त झालेल्याचा विषय सांगतोय तुम्हाला. जे मरण आयलीच कडी, या देहाचं मरण यायच्या अगोदर मजशी मिळवणे गेले पुढे, ते मरणी आणि तिकडे जातील केली. या देहाचं मरण यायच्या अगोदर जे माझ्या स्वरूपाला येऊन मिळाले ते या देहाच्या मरणानंतर अजून कुठे जातील? जातील का? कुठेच नाही, मलाच येऊन मिळतील. बरं का काय आपण त्या स्वस्वरूपाला जाऊन प्राप्त झालेलो आहोत. मग आता कोणत्याही प्रकारे देह पडो, देह कसाही पडो किंवा पालखी माझी पडो, तुकोबारायांचं प्रमाणे गर्भवती खाली कापला गेला चालेल. मला सांगा, कीर्तनात देह पडल्याने महात्मा जर ठरत असेल शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी, याचा अर्थ एकाने प्रमाण टाकलं होतं त्याच्याबद्दल. तेव्हा मी म्हटलं हा अर्थ त्याचा नाही. जर असा आहे तर मला याचा अर्थ सांगा म्हटलं. की आमचे मंगळवेड्याच्या गावकुसाचं काम करत असताना चोखोबा महाराज त्या भिंतीखाली गाडले गेले. मग यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? जर तुम्ही शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी या अर्थाने म्हणत असाल ना, मग यांचं काय झालं भाऊ? यांचा उद्धार झाला की नाही? नामदेवरायांना सांगितलं देवानी जाऊन की यांच्या तिच्या इथली हाड आणि ती माझ्या पायाजवळ चरणाजवळ समाधी द्यायची बाग. म्हणजे ओळखायची कसं? अनेक लोक मेलेले आहेत. म्हणजे ते हाड कानाला लावायची. ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल ना, ते हाड माझ्या चोखोबाचं आहे. सांगा याच्याबद्दल काय म्हणणं आहे? बोलायचं तर निवाड्याचं बोला, याच्याबद्दल बोला ना, काय म्हणताय? मरायच्या अगोदर देहाच्या तुम्हाला स्वस्वरूपाशी एकरूप करून दिलेले आहे.
मग आता कोणत्याही प्रकारे तुमचं प्रारब्ध कसंही असू शकतं, एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये सुद्धा देह पडू शकतो. संबंध कुठे आला? याचा अर्थ आम्ही तुला कमी लेखतो असं नाही. त्यांच्याबद्दल श्रद्धा ठेवा, पण त्याच्या पुढचा विचार, श्रद्धेच्या पुढचा विचार जो आत्मतत्व आहे तो विचार असा आहे, श्रद्धा अश्रद्धा श्रद्धा त्याच्या पलीकडं, गुणागुणा त्याच्या पलीकडे असणारी आत्मवस्तू आहे, कोणत्याही एका लक्षणात सापडणारी नाही. साधू तुम्ही जर त्या ठिकाणी त्याला जर तुमची परीक्षा पाहिजे असेल, नशीब आम्हाला परीक्षा न पाहणारा साधू भेटला, नशीब आमचं, नाही ते एवढं सोपं नाही. असे कसून घेतात पार सेवा करून, असं मिळेल का नाही मिळेल त्याचे बी सांगता येत नाही. लवकर असं सहजही नाही मिळालं. मी मगाशी सांगितलं मागील जन्मांतराच्या पुण्याशिवाय नाही मिळालं. एवढी कसोटी घेतल्या जातात, एवढ्या कसोट्या, आणि मग ते दिले जातात. अन्यथा ते दिलं जात नाही. असो, तिकडे आपण आता त्या विषयाकडे जात नाही. की साक्षी भाव आपल्याला जो प्राप्त करायचा आहे, ही अखंड अवस्थेकडे जाण्याचं लक्षण आहे, आणि त्यालाच विवेक असं म्हणतात. विवेक म्हणजे सद्गुरूचा आता नित्य दर्शन, यथार्थ स्वरूप तत्वज्ञान झालं पाहिजे असं जे बाबा म्हणायचे. आत्मज्ञान तयार आहे, तत्वज्ञान होण्याची गरज नाही. मग मज हृदयी सद्गुरुजीने तारिलो हा संसार करू, म्हणून विशेष आत्या धरू विवेकावरी. मग तो किती अलर्ट असतो माहिती का? कमांडो किती अलर्ट असतो. 10 कमांडोला 1000 माणसं हँडल करायचे, बसल्या बसल्या तिथे त्यांचं आधीच ठरलेलं असतं. तुम्ही एवढ्या याच्यावर नजर ठेवायची, एवढ्या पलीकडच्या याच्यावर येणे नजर ठेवायची. त्यांची नजर अशी 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 नसते, अशी अशी सहज बसले, तर थोडी म्हणणार नाही, ते तुमच्याकडे पाहतात. त्यांची नजर अशी शून्यात आहे असं समजा. काही नाही, पार असं काय घालतं, पार असं 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 मरगळल्यासारखं बी राहू शकतं, परंतु नजर मरगळलेली नसते. दाखवायला मरगळलेला आहे, पण एवढा अलर्ट असतो तो की तुमचे तर खूप जरी वाजलं आणि काही जरी आता काही शस्त्र काढतोय किंवा आता हे करणारे तरी बसलेले आहे त्याच्यात, आणि तो त्या हत्ती ते जातपर्यंत तर शूट लगेच जातो. काही साधारण 11 वर्षाच्या पुढे सर्व्हिस नाही कमांडोची. आपली 60 वर्ष नाही, आता 65 होईल, नाही तर मरतपर्यंत याला रिटायर करून नका. याच्यात काय कौशल्य आहे एवढं. पण जशी जशी सेवा असेल, वायुसेनेतली कमी मधली असते, हवेत राहणं, प्रेशर तयार होतं शरीरावर, लवकर आयुष्य संपतं म्हणून कमी. आणि कमांडोची सगळ्यात काय कमांडो आहे जगात नाही असं पूर्वीचे कमांडो आपल्याकडे नाद नाही करायचं. पाकिस्तान आणि चीन काय म्हणताय, आता 3 नंबरला देश आलेला आहे. 107 रुपये पेट्रोल झालं ना, लई सगळीकडे चर्चा चालली. अरे 160 रुपये होऊ द्या जरा, देशाकडे पाय, देशप्रेम म्हणून. मी तुमच्यातला आहे, मला काही 100 रुपये मिळत नाही, 80 रुपये नाही मिळत, पण तरी बी मी बोलतो. जर चला ना पलीकडे या सगळ्या गोष्टींच्या. काय स्थितीला गेला देश. आज निर्धास्त प्रवचन चाललंय इथे. मोगलांच्या काळातला इतिहास पाहिलाय, कसल्या दिंड्या, कसली प्रवचन चाललेला. हा म्हणता उद्ध्वस्त आहे, तो वेळ आलेला आहे, ती काळ आलेला आहे. तालिबानी राजवट फक्त आत्ताशी अफगाणिस्तानमध्ये आली. जगभर आता मुळं आधीपासून रोवली गेलेली आहे. पाकिस्तान साथीला आहे, चीन त्यांच्या साथीला आहे. परमार्थ करू शकतो आपण, काय नाही परमार्थ करू शकतो कोणत्याही परिस्थितीत. त्या काळात परमार्थ केला. जेवढे संतांची नाव आपण घेतोय ते त्या काळात होऊन गेलेले. काय संबंध तिथे, परमार्थ युक्तीचा विषय. काही बी केलं त्याने, काही केलं तर आतमधून आत काय म्हणायचंय हे बाहेर त्यांचं काय प्रॉब्लेम, बाहेरचा परमार्थ करणाऱ्यांचा तो प्रॉब्लेम. आतमधून काय म्हणायचंय, काय साधना करायची हे त्यांच्यासारखे आपण म्हणून खाली टेकून नमाज पडल्यासारखं करू शकतो. पण चिंतन काय करायचंय ते आपल्याला माहिती. अंतरंग साधनावाल्यांचा हा प्रॉब्लेम नाही, हा प्रॉब्लेम बाह्य साधनावाल्यांचा. आणि अंतरंगी साधनच क्रांतिकारक बनतात. उद्या देशावर कोणती वेळ आली तर आनंद संप्रदायाची साधक पुढे असते, प्राण द्यायला सुद्धा ध्यानात ठेवा. कारण आतून रुजवात केलेली आहे, वस्तुस्थिती समजून दिली, समाजाचं रक्षण म्हणजे देवाचं रक्षण समजलंय, हाच देव आहे हे समजून दिले. धर्माचे रक्षक तेच विष्णूचे अवतार, धर्माचे रक्षक तेच विष्णूचे अवतार. झाले मागे पुढे होणार, देणे ईश्वराची, देणे ईश्वराची, ही ईश्वराची देणगी आहे समाजाला. आणि हे का कोणी विचार केला नाही. मार्कडचं डोकं फिरलं ना त्या विचाराने. म्हणजे एवढं सगळं देशभरामध्ये चाललंय तर देव झोपला होता का म्हणजे पुढं. आणि हे असं असे शिक्षक पोरांना शिकवाय पहिल्याच तिकीट करायला पाहिजे त्याला मार्कडला, तर कुठे असेल त्या विद्यालयात. हा कशा मनोप्रकृतीचे, कशा प्रकृतीचे विद्यार्थी तयार करील ना. देव झोपला होता का त्यावेळेस. अरे तुझ्या हे डोक्यात कसं नाही आलं.
की आमचा परमार्थ वेगळ्या दिशेला चालला होता आणि देवाने तो आमचा परमार्थ योग्य दिशेला जावा म्हणून देवानेच मंगल निर्माण केले. मंगलांचा निर्माता कोण? अज्ञानाची निर्मिती कशामुळे? अज्ञानाला आधार कोणाचा आहे? ज्ञानाचा आहे. अज्ञानाला आधार ज्ञानाचा नसला तर अज्ञान काय मिळेल? आणि अज्ञानच नाही. अज्ञान घट प्रकरणात सिद्ध केलं. अज्ञान नाही, प्रपंच नाही, संसार नाही, ती तुमची कल्पना आहे. प्रपंच आणि संसार तो परब्रह्म आहे. काय प्रतिबंध आहे? देवाची इच्छा असं, देवाच्या इच्छेने सृष्टी चालते. आमचं पूजापाठ कर्मकांड सगळं चाललं असं योग्य विषय समजून घ्यायला आम्ही तयार नाही. मंगलांना ऑर्डर दिली, लुटारे कापा यांना. हे काय देवादेव आहे? आणि त्या समाजामध्ये त्यांचे सगळे हे झाले. त्या कालामध्ये हे संत आहेत. त्या कालात माऊली ज्ञानोबा आहे, त्यांनी परमार्थ कळवला. इथपर्यंत कसा आला? एवढा भयंकर काळ आहे. याचा नाही मार्केटला विचार आला या गोष्टीचा. हे डोके आउट झालेली जास्त परिणाम काय म्हणता याला विपरीत भाव वाढीस. त्या काळात माऊली ज्ञानोबा आहे. त्या काळामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज, नाथबाबा, तुकाराम महाराज हे सगळे क्रांतिकारक संत त्या काळात आहेत. मंगलांच्या राजवटीमध्ये परमार्थ कसा विचार? दैत्याची कुळे नासी, हा साधूचा मानुष, धर्माची नीतीची शेज. हा धर्माची नीतीशी शेज भरी. मग चला आता विषय आपला थोडा तिकडे होते, पण आपला विषय चाललेला आहे की दोन साधनेच्या संबंधाने अनुग्रह आणि प्रबोधामधून साक्षीभाव तयार होतो, विवेक तयार होतो. विवेक जर तयार झाला तर त्या ठिकाणी तो विवेकाचा जो आनंद आहे, तो आनंद जो अनुग्रह स्थितीमधला आहे तोच आनंद आहे. चिंतनाचा आनंद तोच आहे. आता उलटा व्यापकपणे येतो. मग एक अभंग आहे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, आणि एक अभंग आहे विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. दोन अभंग करण्याच्या मागचा उद्देश काय? ज्ञानाचा सागर म्हणल्यानं कदाचित ते वृत्तिरूप ज्ञान असण्याची शक्यता आहे. मग ते ज्ञान मरावं लागतं, तेव्हा स्वरूपाचं होत असतं, तेव्हा विवेक तयार होत असतो. आणि हे वर्म ह्या श्लोकामध्ये सांगितले. धर्म हा धर्माच्या पलीकडे परमात्म्याचं स्वरूप, धर्म अधर्माच्या पलीकडे. धर्म हेही त्याचं स्वरूप नाही, अधर्म तर नाही, पण धर्म आणि अधर्माच्या पलीकडे स्वरूप आहे. श्रद्धा आणि अश्रद्धेच्या पलीकडे त्याचं स्वरूप आहे. अंधार आणि दिवस याचा सूर्याला काहीही संबंध नाही. त्या आत्मवस्तू कशी आहे, स्वतंत्र आहे, हे सांगणारा हा विषय या श्लोकामध्ये आहे. आणि जो महात्मा आहे त्याची एक लक्षणं सांगितली. तो महात्माही त्या स्वरूपासारखा होतो आणि म्हणून त्याची लक्षणं याच्यामध्ये सांगितली. खरा यथार्थ कर्म संन्यास योग या ठिकाणी याचा सांगितला. पहिल्याच ओवीमध्ये काय सांगितलं? ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या. स्वसंवेद्य म्हणजे काय? स्वयंप्रकाश म्हणजे काय? त्याचं कोणी निर्माता? तो सगळ्यांचा निर्माता आहे, पण त्याचा कोणी निर्माता नाही. असा स्वसंवेद्य असणारा तो आत्मा हा स्वसंवेद्या म्हटलं जातात. स्वसंवेद्य म्हणजे त्याला त्याचा स्वप्रकाश म्हणजे कसा? त्याला इतर कोणत्या प्रकाशाने पाहण्याची आवश्यकता नाही, त्याला स्वयंप्रकाश म्हणतात. तसाच स्वसंवेद्य तो कशावर अवलंबून नाही, त्याचं स्वतःच जाणतो. हा स्वतः नाही, ते तर आहे, पण त्याला स्वतःच जाणीव नाही. हे बी पुन्हा अजून सांगितलंय. आधी कळून घेत पायरीनं जायचं. पहिलं हे सांगितलं स्वतःला जाणतो, पण पुढे तो स्वतःलाही जाणत नाही असा भाव होतो. जाणीव नेणीव भगवंती नाही हा भाव तोच आहे. तो दुसऱ्याला तर जाणत नाही, पण स्वतःलाही जाणत नाही. नंतर अमृतानुभवात म्हणलं ना, जीभ ही सगळ्या पदार्थांची चव घेते, पण जिभेला जिभेची चव घेता येत नाही. तुम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बसू शकता, पण तुमच्या खांद्यावर बसू शकत नाही. आणि भक्तीचा आनंद लुटणं म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बसणे. मग याच्याकरता प्रबोध आहे. हा साक्षीभावाचा आनंद आहे. वारीमधून असो, अन्य कोणत्याही बाह्य साधन. आता तुम्हाला बाह्य साधन नाही राहिलं, ते बाकीच्यांकरता म्हणायला झालं. बाह्य साधनाने काही होणार नाही, अंतरंग साधन पाहिजे. म्हणून अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभेल स्वभावे. वरी ज्ञान कर्मे जोडे ऐसे के असे. म्हणजे कर्मनिष्ठाला मळ ठेवलेलाच आहे. कर्माने मोक्ष कधीही प्राप्त होत नाही, ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होणार. भक्ती हे काय करतं? भक्ती तुम्हाला ज्ञानाचा अधिकारी बनवतं, हे पकडणं मारतात. आणि भक्तीचा अधिकार सगळ्यांना, ज्ञानाचा अधिकारी सगळ्यांनी. आधी जर प्रमाण पाहिलं तर एक मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील किंवा बाहुले मनुष्य जेही निजे ज्ञान घातले पाहिजे. अधिकारी आहेत, पण अधिकार सिद्ध झाला तर अधिकारी आहेत का? अधिकार सिद्ध नाही केल्यावर अधिकारी. मग त्या दृष्टीने ज्ञान हे सूक्ष्म आहे, योग तर दुस्तर आहे. पण त्या ठिकाणी ज्ञानाने मोक्ष, ज्ञाने बिन मोक्ष नाही हा सिद्धांत मी बोले हात उभारून. पण त्या ज्ञानाचा अधिकारी
भक्ती नव्हतो. म्हणून भक्तियोग सगळ्या करत आहे आणि भक्ती करत करत ज्ञानाचा अधिकार सिद्ध होऊन तो ज्ञानाने मोक्ष प्राप्त करतो. मग तसं कर्माने मोक्ष प्राप्त होतो. तसं कर्म मोक्ष प्राप्त करून द्यायला हे नाही, पण तरी कर्माने मोक्ष कसा प्राप्त होतो. श्रीमद भागवतामध्ये तर त्या ठिकाणी सांगितलं की कर्माने मोक्ष एक सद्योमुक्ती आहे आणि एक कर्ममुक्ती आहे. कर्ममुक्ती म्हणजे परमार्थ काही न करता जन्म मरण सगळं भोगत भोगत सुद्धा एक सिद्धाशेष येईल त्या वेळेला तो मुक्त झालेला असतो. सद्यो क्रममुक्ती म्हणतात. क्रमाने त्याला जसं एक सर्कल आहे, त्याच्यामध्ये फिरत आहे, त्याच्या कक्षेमध्ये असणारे जे जीवजंतू आहे ते फिरत आहे, कधीतरी ते ऊर्ध्वगतीला जाणार आहे, त्याचं पण पुन्हा त्या वर्तुळाच्या सोडून वर्तुळाला सोडून बाहेरच्या याच्यामध्ये म्हणजे मुक्त स्थितीला जाणार आहे. रोज त्या फिरण्याच्या याच्यामधून बाजूला बाहेर पडतील, ही कधीतरी स्थिती घडणार आहे. त्याला क्रममुक्ती म्हणतात. क्रममुक्तीची वाट पाहायची नाही. सद्योमुक्ती मुखी नाम हाती मोक्षायशी साक्ष भोवतांची. भागवत सुद्धा क्रममुक्तीला महत्व देत नाही. कधीतरी होणार आहे बाबा, तर पुढच्या जन्मामध्ये इथं राहिलेला पूर्ण होईल असं ह्याला हे देत नाही. म्हणजे याच जन्मात का नको, पुढच्या जन्माचं काय घेऊन राहिले. भागवता हाची जन्म पावसी हे तो न घडे रे सायासी भोगिले सुख दोग भोगीशी कार्य अंडवशी जाणून या. काय पुढच्या जन्माचं कशाला भरोसा देऊन बसतो. पुढं होईल पुढं होईल, याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. मग कर्म संन्यास योग जो आहे हा आपल्याला समजूनच घ्यावा लागेल. कारण आपलं कर्म अजूनही गडगंज आहे. अनुभव प्राप्त झालाय पण कर्म मात्र गडगंज आहे. पण त्या कर्माचा माझा काहीच संबंध नाही हे समजून घेण्याकरता पूर्व आहे. कर्म देहाच्या संबंधाने आहे, ती कोणाला चुकणार नाही. कसे असेल तसं भोगावंच लागेल. पण त्या कर्माकडे त्याची प्रवृत्तीच नाही, लक्षच नाही. अंतरंग कुठं गुंतलेलं आहे भगवत. मग देह प्रारब्धावर सोडून त्याची भोगतो. देह जरी भोगत असला तरी त्याला जाणीव नाही त्याच्या चित्ताला. त्या जाणीवीने तर आपलं नडवलेलं आहे. वर्मते एक आहे दृढ धरावा भाव. आणि पुढे काय म्हणलं, जाणीव नागमन लागो नेदी तो ठाव. तो ठाव म्हणजे परमात्मा भावाचा ठाव. तो कोण लागून देत नाही, ही जाणीव. म्हणून तो जाणवणी विनेन ते करी माझे मन आणि तुझे प्रेम कोण. काय होवी मी झालो ऐसे म्हणे तो काहीच नाही. इथं जाणीव करी तोची नेणे अखिले पण मिरवी तेची उणे. मी झालो ऐसे म्हणे तो काहीच नाही. बाबा या या कोण साहेब या इकडे कधी भेट झाली आपली. पहिले तुमच्या या सहकार्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. एक चांगली संत समन्वय तुम्हाला मिळून दिलं. या या बरे सगळे बरे बस या या ठीक आहे. थोड्या वेळामध्ये किती वाजले, 7:15 झालीच्या वेळा मिळवणी करून घेऊ. याची डायरेक्ट आपण त्याचे स्वतःचे वाचन करून घेऊ 10 मिनिटांमध्ये. तुम्ही जर 1 तास बसणार असेल तर आपण वाढू. आता आपण सांगताला चालू. बरं पण तुम्हाला सांगा आता ठीक आहे, तुमची जी सेवा आहे ही साधारण नाही. एक देशाच्या सीमेवरचा सैनिक, समाजसेवक आणि परमार्थ मार्गामधले असणारे संत म्हणतो, या तिघींचा अधिकार बाबा एकच आहे. वेद सांगतो, शास्त्र सांगतो, सैनिकाला वेगळा मोक्ष मिळवण्याकरता वेगळा काही परमार्थ करण्याची गरज नाही. तसंच समाजसेवेची ती निष्प्रभपणे केली एका साधू इतकं श्रेय तुम्हाला प्राप्त होते. निश्चित आता किती वर्षापासून मी इथे आहे. मी इथे मुंबईला आलो 77 साली भिवंडीला आलो आणि 80 पर्यंत घोडपदेवला होतो. तिथून पोचून तर पुढे आताच्या काळापर्यंत भटवाडीतच होतो. भटवाडी कधी सोडली नाही. तेव्हापासून मी ओळखतो तुम्हाला सर्वांना. तर खूप खूप म्हणजे बोलण्याच्या पलीकडे कार्य आहे, नुसतं दिखावे नाही. बाकीचे लोक यांच्या कामाचे बोर्ड लावतात, हे कुठल्या स्तरापर्यंत गेले हे अनुभवले, त्याला सुद्धा घाबरले नाही. साधारण गोष्ट नाही, जीवावर बेतील अशा प्रकारची गोष्टी झालेल्या आहेत. त्याची आम्ही साक्षीदार आहोत आणि खूप खूप सहकार्य परमार्थिक कृष्ण. आता करोनाच्या काळामध्ये स्वतः तुम्ही त्या ठिकाणी एवढा त्रास तुम्हाला तो येत असताना सुद्धा जी सेवा केली त्याला तोड नाही. आम्ही फक्त तोंडावरती बोलणारी मंडळी नाही, आम्ही प्रत्यक्ष क्रियाशील मंडळी आहे.
तुमची स्तुती कमी करू, प्रत्यक्ष तुमच्या बरोबर असो. बाकीचे मात्र डॅमेज आहे, तुम्हाला सांगतो. हा, तुमच्या बरोबर आहेत असं दाखवतील, पण तुमच्या बरोबर नसतात ते. आणि आपल्याला काय बोलायचं नाही, असू द्या. आणि ते सगळीकडे असावे लागतात, काय त्याला काय हे नाही. मी त्यावेळेला बोललो होतो, ताईंची आमची भेट झाली, त्यावेळेला बाबा बी होते. म्हणले असा असा विषय आहे. म्हणलं बाबा, हे सांगायचीच गोष्ट नाही, सांगायची गोष्ट नाही. तिथे काल तिथे काय बोललो आपण कीर्तनाच्या ठिकाणी, तुम्हाला वेगळं मंडळ स्थापन करायची गरज नाही. इथले बाबा 400च्या वर लोक तिथे आम्ही गेलेलो आहे दिव्याला. आणि तिथे ते राजन दादागिनी वगैरे मंडळी आहेत ना, ते नगरसेवक मंडळाचे, तर त्यांची भाऊ वगैरे तिथे त्यांनी त्यांची जागा घेऊन आली. त्यांनी असं सहकार्य केलं, 40% रक्कम लोकांकडून घेऊन 60% त्यांच्याच पतपेढीचं लोन देऊन आम्हाला सर्वांना सांभाळून घेतलं. इथले सगळे लोक त्या ठिकाणी थोडेसे आमच्या सुमतबाबांनी तर राखून ठेवलेले, ते काय तुमच्याकरता राखून ठेवले. त्यांना म्हणलं तुम्हाला वेगळं मंडळ नको, काही नको, बस तुम्ही एवढं करताय ती तुमच्यासारखं ते सहकार्य लागलं. ते आम्हाला विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधून द्या दिलं, काल त्याचा वर्धापन दिवस होता, दिलं बांधून दिलं, बस. म्हणजे काय तुम्ही एवढं विशेष मागताय? म्हणलं मग आम्ही तुमच्या मागे आहोत, हरकत नाही. त्याच पद्धतीनं आता आपल्या समाज इथून खूप कमी चालला. इथे बालेकिल्ला होता आपला, वर पुणे जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा जर म्हणलं तर कोकणस्थ यांचा हा बालेकिल्ला होता. इथे अलीकडे गुजराती समाज आला. असू द्या, तेही आपले सगळे बांधव हा भेद नाही आपल्याला म्हणायचा. पण तरी विशेषत्वाने इथे कोण होतं जास्त? आपले घाटी आणि कोकणस्थ समाज हाच होता. घोडपदेवपासून बाहेर निघत चालला, इथे आला, इथून पुन्हा भांडू गाठलं, आता पुढे बदलापूर वगैरे काही गावाला गेले, रिटायर हो. असं थोडासा हा विषय 5-7 मिनिटांमध्ये आपण पाहू का. आपण त्याच्या प्रस्तावनेमध्येच विषय चालला होता आणि प्रत्यक्ष विषय काय आहे हा राहिला होता. एक 5-7 मिनिटांमध्ये पाहू. पुत्र, स्त्री, धन इत्यादी सर्वांमध्ये ज्यांनी अंतःकरण आसक्त झालेली नसते, कोणाची साधूची लक्षणं सांगितली, त्यांनी आपल्या अंतःकरणाला जिंकलेली आहे. याचा अर्थ तो संसार सोडून देत नाही. आपल्या ग्रस्ताश्रमातच जास्त साधू झाले, जेवढे ब्रह्मचारी आणि संन्यासाश्रमात नाही झालेले. त्यांची आसक्ती किती आहे? कानोपाठक जी माऊलींच्या काळामध्ये होते, त्यांच्या अंगाखांद्यावर माऊली ज्ञानावरा खेळ, तेंदूर पाबळची. काशीवरून ब्राह्मण आला, संताची भेट घ्यायची, मोठा संत आहे महाराष्ट्रामध्ये म्हणून. जनाबाईची कीर्ती ऐकून कबीर महाराज उत्तर प्रदेशातून आले, तर गौऱ्यावरून भांडण चालले 2 पोरीचं, कसं काय संत मानायचं? पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी आहे का? नाही. मग काका आमचा एवढा निवाडा करा ना. गौऱ्या कशा ओळखायच्या, जनीच्या कोणत्या, बाकीच्या पोरींच्या कोणत्या? ते एका पोरीने सांगितलं, तिच्या गौऱ्यांमधून विठ्ठल विठ्ठल जोडले. आणि कबीर महाराजांनी कानाला लावल्या, अनुभव आला. आणि 80 वर्षाचे वयस असणारे ते एका 15 वर्षाच्या मुलीच्या चरणावर काय झाले, अनुभव पाहिजे. आणि इथे अनुभव सिद्ध संप्रदाय आपल्याला असल्यामुळं विस्तार आहे सर्वात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर. श्रीपाद बाबा रामदास बाबांनी अशी अनुभव प्रत्यक्ष दिली, नुसती कीर्तन प्रवचन नाही. तर असो, या ठिकाणी त्यांनी तो ब्राह्मण आल्यानंतर कोणीतरी घर विचारलं कानोबा पाठकांचं. म्हणले ठीक आहे, ते पोरांना नातू पंतोरांना असं खेळवत बसलेले होते. 7-8 पोर, नातू कोणी पंतू होती, आणि त्यांना खेळत. असा कुठे साधू असतो का म्हणून? पोरांमध्ये प्रपंचात लिप्त झालेला निघाला बाग फिरून. आणि हो इकडे अतिथी देवो, अशी आमची महाराष्ट्रीयन संस्कृती आहे. कुठे चालला, कुठून आला होता? ते म्हणजे आलो होतो साधू समजून तुम्हाला, पण तुम्ही ते या पोरा सर्वांमध्येच लीड पेटलेले, असं कुठे साधू असतं का म्हणून? मग इकडे असं काय ते नडतंय का म्हणले? मग नडू देऊ नका, थांबा बरं, त्यांची वाट लावतो मी. आणि सगळी पोरं उचलून टाकली ना त्याच्या आडामध्ये, काय सांगायचं? मग साधू कसा असतो का? अरे बापरे, आता तर बिलकुल थांबणार नाही, मी तर कर्मठ ब्राह्मण आहे. म्हणले तुला सुतक झाला तर मी तुमच्याकडे पाणी बी घेऊ शकत नाही. अरे अरे, तसा होता असेल तर थांबा, मी त्यांना बोलवतो. बरोबर, ते असं साधू असतो. बरोबर, साधू सगळ्या गोष्टीच्या आतीत असतो, सगळं करण्याचं सामर्थ्य बाळगून असतो. आणि लगेच बोलवलं, त्यांची नाव घेऊन पोरं त्या जिवंत होऊन त्याच्यामधून आले. किती तादात्म्य देवाशी पाहणं. मूल आपल्या स्वतःचं मूल पायाखाली तुडवलं जातं, काय भान आहे का भगवंताच्या भक्तीमध्ये? म्हणून त्यांचं मूल जिवंत केलं जातं. आमचं मेलं तर जिवंत नाही करणार का? आम्ही तेवढ्या एकरूपतेने भक्ती करत नाही. मग त्यांनी सांगितलं की पुत्र, स्त्री, धन इत्यादी सर्वांमध्ये ज्याने अंतःकरण आसक्त झालेले नसते, असं साधू पुरुष असतो. ज्याने आपल्या अंतःकरणाला जिंकलेले आहे, ज्याची देह जीवित भोग याविषयीची स्पृहा नाहीशी झालेली आहे, असा आत्मज्ञ यथार्थ दर्शन रूप संन्यासाने किंवा ज्ञानपूर्वक सर्व कर्म संन्यासाने सर्वोत्कृष्ट निष्क्रिय आत्मस्वरूप सिद्धीला प्राप्त होतो. कोणती सिद्धी प्राप्त करायची आहे? आत्मसिद्धी, आत्मज्ञान, आत्मसिद्धी प्राप्त करायची. ही महत्वाचं आपलं ध्येय आहे. याने जन्म मरण चुकतो, ही आपली सिद्धी. बाकीच्या सिद्धी ही ध्येय नाही.
बाकी संप्रदाय पंथ याच्यामध्ये काय काय होतं, बाकी शिकवींना किती महत्व आहे हे आपण पाहतो, नंतर आपले डोळे उघडतात. मला एक जण म्हटलं होता हे सत्य साईबाबा, फोटो पाहिलं, मला माहित होतं पण मुद्दाम विचारलं, असं केस मोठे ते सगळं म्हणजे सत्य साईबाबा. मग शिर्डीचे बोलते, मी त्यांना म्हणतो शिर्डीचे बोलतो, म्हणजे हे जर सत्य तर शिर्डीचे असत्य काय म्हणलं, असं सर झाला ना विषय होता की सत्य साईबाबा. पाहिले प्रताप नंतर कोणीतरी एक पोलीस अधिकारी नंतर त्यांचा शिष्य बनून जातो, खरं काय हे समजण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यावेळेला यात फसले ते सामान्य फसले, काय चाल बिछवणारे 2 तास तुरुंगात आहे. त्यांना वाटलं बीजेपीचे राजवट आले असतो, एवढे बीजेपी वेडी आहे का यांना हे करून आपलं नुकसान करून घ्यायला. त्याला वाटलं होतं मी सुटेल, सोडवतील हे मला, कोणीच नाही सोडवणार. काय एक सर्व जगभर ज्यांचे आश्रम आहेत ही तर काहीच नाही. पाहिलं ना, एक 6-6 लाखाचे आम्ही स्वतः या कालिनाला सत्संगाला सहज बनवून एक वेळेला आमच्या डेपोच्या मागे म्हणून गेलो होतो. बरोबर 6-6 लाख लोकांची चूक नाही त्याच्यात. लोकांना भक्तीला फळ निश्चित भगवंत देणार आहे. काय घडलंय हे आपल्याला माहित नाही, त्यामुळे त्याच्यावर बोलणं योग्य नाही. पण एक मात्र मी बोलेल, जर 6 लाखाचा एका प्रवचनाला जर एवढे 6-6 लाख लोक आहेत ना, तर जेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली ते यांनी केवढं मोठं आंदोलन उभं करायला पाहिजे, का नाही उभं राहिले. यांची भक्त आहे त्याच प्रकारातले, ते कसे असेल त्यांच्याबद्दल मला नाही बोलायचं. इथे जे भक्त तयार झालेले आहेत ना श्रीपादबाबांचे, अरे हिंमत काय, ती प्राणाची आहुती देते, देशाकरता धर्माकरता साधू करता अशा वृत्तीचे तयार केले त्या महाराजांनी. जीवाची पर्वा नाही, देहाची पर्वा नाही, नको का व्हायला. तुम्हाला काय वाटतं, श्रीगुरूला अटक केल्यानंतर शिष्यांनी जीव जगण्यात तरी अर्थ काय, काही झालं? अख्ख्या देशभर काहीच प्रतिक्रिया नाही. अवघड आहे. आणि ज्या दुसऱ्याला पकडलं त्यांचं ते कंडिशन असे काय अटक, ते पकडणाऱ्यांना सुद्धा म्हणाला जगभर ज्यांचं असं. देशामधले तर पहिले लोक केले आणि आश्रमाच्या बाहेर पडून दिले नाही, आतले बाहेर नाही, बाहेरच्या आत नाही, काहीच प्रतिक्रिया उमटून दिली नाही. नाही तर जर आंदोलन पेटलं असतं तर देश काय जगभर दिवसाच्या माजला असता. मग आता यांच्याकडे एवढ्या सिद्धी होत्या तर तुरुंगातून सुटू शकत नाही का? मला सगळं कळतं. एक साधू महाराज म्हणजे मला सगळं दिसतं, कुठल्या डोंगराच्या पलीकडं पाण्यातलं कुठं काय. जेवायला बोलवलं आणि त्या ठिकाणी ताट भरलं वाढलं, बाकीच्यांना भजी वाढली तर त्या महाराजांना भजी वाढताना भातामध्ये ठेवली, भाता काय त्यांना भजी खूप आवडत होती. ते मला भजी नाही दिली, म्हणजे महाराज तुम्हाला सगळं कळतं आणि भाताखालची भजी कळत नाही. अक्षरशः त्यांच्या जर आता लिंक पाहिल्या युट्यूबवरती सत्य साईबाबांचं, ते सगळं कुठून भस्म काढत होते, पेढे बर्फी काढत होते, सगळे काय जादूकरांच्या प्रयोगासारखे शिकत. समाजाच्या याचा श्रद्धेचा फायदा घेतला जातो. पण ती खऱ्या साधू सांगताना याचे जे लक्षण सांगितलेले, अंतरंग लक्षण या ठिकाणी सांगितलेले. आपली वेळ सुद्धा या ठिकाणी झालेली आहे आणि या प्रवचनाच्या निमित्तानं आपले या ठिकाणची माझी म्हणायचंच नाही, आता मी नगरसेवक आहे, ताई असल्या काय ते असल्या मी तर म्हणतो माझी म्हणूच नाही, काय माझी म्हणायचं. आता नगरसेवक आहेतच किती, ताई असल्या तरी. त्यामुळं या ठिकाणी आणखी जी साथीदार मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली त्यांना धन्यवाद देतो, तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. प्रवचन कीर्तन हे एक निमित्त होतं. 1.5 वर्षापासून आपल्या सर्वांच्या भेटी नाही, म्हणून महाराजांना म्हटलं की मालदिव्याला कार्यक्रमाला आलो तर इथून सगळे लोक येणं शक्य नाही, यांना एक वेळ आपली भेट होईल या दृष्टिकोनातून आपण एकत्रित येऊया. आणि त्यात अजून दूध होतं पण दुधामध्ये साखर नव्हती तर साखर येऊन पडली. झालेली सेवा या ठिकाणी पंढरीश परमात्मा, मौली ज्ञानोबाराधिक सर्व संत मंडळी, सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा आणि तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण देऊया. पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ भगवान की जय. विश्वात्मके देवे येणे वाद्यज्ञ दोषावे दोषोरी मजलावे असाय राणी ते रांची व्यंकटी सांडो तया सत्यज्ञ रतिवाणो दूता परस्परे करो मैत्रिवांचे तुलांचे किमे जाओ विश्व सधर्म सूर्यभाव जो देवांची रतोके राहो प्राणिकाक स्वर्षत सकल मंगळे ईश्वर निष्ठांची मांद्याळी अनावत मंडळी भेट तुला चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे राव घोरते अर्णव विभूषणांचे
चंद्रमीजयाञ्चन मार्कण्डयतापयेन ते सर्वाणि सदा सज्जनाः स्वयेयोति किं भवना सर्वसुखी पूर्णो नित्योगी हरिद्वारि पुरुषिया खंडित आनिरंतो बजे विशेष लोके दृष्टादृष्टये भावी एकमने श्री विश्वेश्वराहो आहो नीलदान वसाहो वेने वैज्ञान देवो सुखियाः वेने वैज्ञान देवो सुखियाः वेने वैज्ञान देवो सुखियाः हरि ओम शांति शांति शांति।